Yes, ma'am. Started. Okay. Yes. थँक्यू दानमा मॅडम. इथं जमलेल्या सर्व भक्त शरणांना माझा नमस्कार. डॉक्टर जयश्री पटेल. आज मी आपल्या सूत्रसंचालिका सौ शरणी जयश्री पाटील कुगनूर यांना विनंती करते की कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि त्यांनी कार्यक्रमाची सूत्रसंचालन सुरू करावे. नमस्कार. धन्यवाद. ताई माइक बंद आहे. माइक चालू. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. शरणू शरणार्थी. मी जयश्री पाटील कोगनूर सर्व रसिक जिज्ञासू श्रोत्यांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 37 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्याकडून दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी विविध सामाजिक, धार्मिक, वैचारिक विषयावर व्याख्यान आयोजिले जाते. लिंगैक्य शरणी ॲडव्होकेट छाया उमाकांत शेटकार यांच्या स्मरणार्थ डॉक्टर उमाकांत शेटकार विश्वस्त बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च सेंटर पुणे यांनी आज दत्ती व्याख्यान आयोजिले आहे. आजचे पुष्प डॉक्टर उमाकांत शेटकार यांच्याकडून. या मंचावर सर्वप्रथम शरणी विद्याताई मगदूम वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण स्वागत प्रस्तावना करतील व व्याख्यात्यांचा परिचय करून देतील. आजचा विषय आहे महिला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. शरणी ॲडव्होकेट मनीषा बांगी महाजन या व्याख्यान देतील. त्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील. श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. कार्यक्रमाची सांगता शरणी दैवशालाताई पाटील यांच्या शरण समर्पणाने होईल. आता मी शरणी विद्याताई मगदूम यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थना म्हणावी. शरणी विद्याताई मगदूम. सर्वांना शरणार्थी. पाणी पाहिलं की डुबकी मारतात. पाणी पाहिलं की डुबकी मारतात. झाड पाहिलं की फेरी घालतात. झाड पाहिलं की फेरी घालतात. पाणी पाहिलं की डुबकी मारतात. आटून जाणार पाणी, आटून जाणार पाणी, वठून जाणार झाड, वठून जाणार झाड. आटून जाणार पाणी, वठून जाणार झाड. यासच बोलणार आपली जाण कशी, यासच बोलणार आपली जाण कशी. असेल पुढल संगम देवा, असेल पुढल संगम देवा, असेल पुढल संगम देवा. पाणी पाहिलं की डुबकी मारतात. झाड पाहिलं की फेरी घालतात. पाणी पाहिलं की, पाणी पाहिलं की, पाणी पाहिलं की डुबकी मारतात. सगळ्यांना शरणार्थी. विद्याताईंनी महात्मा बसवेश्वरांचे सुंदर वचन गायून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आता मी संयोजिका डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी स्वागत प्रस्तावना करावी व अतिथी व्याख्यात्यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. नमस्कार. शरणू शरणार्थी सर्वांना. आज आजचा जो विशेष कार्यक्रम आहे, आज आपण हा दत्ती उपन्यास कन्नडमध्ये म्हणतो, तर डॉक्टर उमाकांत शेटकर सरांनी
त्याच्या पत्नी लिंगैक्य सौ छाया उमाकांत शेटकार मॅडम यांच्या स्मरणार्थ व्याख्यान प्रयोजलं आहे. तर मॅडम बद्दल जरा मला 2 शब्द बोलायला नक्कीच आवडेल. आणि इथं जमलेल्या सर्व पाटील फॅमिली आहे, आमचा अक्कन अरिवे आहे, नंतर बसवा अंडरस्टँडिंग रिसर्च सेंटर आणि आपल्या आजच्या अतिथी मनीषा बांगे मॅडम, ॲडव्होकेट मनीषा बांगे मॅडम यांचं मी तर सहर्ष स्वागत करते. आपल्या 37व्या पुष्पाला पण सुरुवात करताना आज आपण छाया मॅडम आपल्याला 15 ऑक्टोबरला आपल्याला सोडून गेल्यात. त्यांच्याबद्दल सांगायला नक्की आवडेल की त्यांचा आणि आमचं असोसिएशन 15 वर्षाचं असोसिएशन आहे. मॅडम अतिशय चिकित्सक बुद्धीच्या होत्या आणि त्यांना वैज्ञानिक दृष्टीची खूपच आवड होती आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ जेव्हा डॉक्टर उमाकांत शेटकार सरांनी आमच्या बसवा अंडरस्टँडिंगला 1 लाखाची देणगी दिली आहे, तेव्हा आम्ही ठरवलं की हा कार्यक्रम आपण ठेवूया. तर मॅडम पिंपळखेडच्या होत्या आणि अतिशय श्रीमंत अशा चांगल्या घराण्यातून पारंपरिक वतनदारी पाटील कुटुंबात मॅडमचा जन्म झाला होता. त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचे अनुयायी होते. कैलासवासी शंकरराव चव्हाण यांचे ते सहकारी होते. मॅडमला लहानपणापासूनच शिक्षणाची खूपच आवड होती आणि त्या चिकित्सक बुद्धीच्या होत्या. त्यांचं BA असताना फर्स्ट इयर BA असताना त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर सर आणि मॅडम इराणला गेले होते. सरकारी नोकरीमध्ये त्यांची परदेशी नियुक्ती झाली होती म्हणून ते इराणला गेले. पण ते परत जेव्हा भारतामध्ये आले 7 वर्षाच्या गॅप मॅडमनी आपलं उर्वरित शिक्षण पूर्ण केलं. BA, MA हिंदी, नंतर LLB केलं आणि हुबळी येथे त्यांनी आपला ॲडव्होकेट म्हणून अतिशय नावही कमवलं. 3 वर्ष त्यांनी आपली सर्व्हिस पण केली होती. तर त्यांचं प्रभावी आणि लोकप्रिय अशी प्रतिभा होती. तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांनी अतिशय वाईट चांगल्या दिवसात खूप मदत केली होती. तर त्यांच्या निमित्ताने त्यांना हा अतिशय रेअर डिसीज झाला होता आणि त्या डिसीजमध्ये 10 महिने त्यांच्यावर उपचार झाले. सर आणि त्यांची मुलगी डॉक्टर प्रतिभा यांनी खूप त्यांची काळजी घेतली, पण आपल्याला त्या 15 ऑक्टोबरला सोडून गेल्यात आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. आणि त्यांनी जे आम्हाला सांगितले आहे की प्रत्येक गोष्टीचा विचार करा, विश्वास ठेवण्याच्या आधी. त्या वकील असल्यामुळे आज आम्ही ॲडव्होकेट आमच्या मनीषा मॅडमलाच आम्ही बोलवलेलं आहे की त्या अंधश्रद्धावर मॅडमचा अजिबात विश्वास नव्हता. बुवाबाजी त्यांनी कधीच ऍक्सेप्ट केली नाही. म्हणून हा विषय की महिला आणि अंधविश्वास किंवा महिला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जोपासला पाहिजे हा आपण आज इथं व्याख्यान ठेवलेलं आहे. तर आता पुढे जाताना आपण आज बघूया की बसवेश्वरांचं पहिलं जे गायन झालं, वचन गायन झालं, ते 12व्या शतकामध्ये म्हणजे 900 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. महात्मा बसवण्णांचं वचन होतं. त्यात काय सांगतात ते की पाणी बघितलं की डुबकी मारतात. आजही आपण बघतोय. झाड बघितलं की फेऱ्या मारतात. काय हो तुम्हाला म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दलच तुम्हाला माहिती नाही का, असं त्यांचा सवाल आहे. खडा सवाल त्यांनी बसवण्णांनी केलाय की अवडंबर न करता तुम्ही स्वतःला ओळखा, समाज कल्याणासाठी झटा आणि स्त्रियांसाठी, बहुजन समाजासाठी बसवण्णांनी जसा आवाज केला तोच आवाज आपण जसं बघतो म्हणजे पुढच्या काळामध्ये महात्मा फुले आहेत, आंबेडकर आहेत, शाहू महाराज आहेत आणि आजचा आपल्या नवीन वर्षामध्ये आपण जर सुरुवात केली तर पहिला सण आपण म्हटला तर आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वाढदिवस 3 जानेवारीला आणि 12 जानेवारीला आपल्या राजमाता त्यांचा म्हणजे हे दोन्ही हा कर्तबगारी महिला आणि प्रभावशाली महिला आहेत की ज्यांनी आपल्या या समस्त महिलांवरती आपली छाप पाडली आहे. त्यांनी खूप चांगला मेसेज दिलेला आहे. सावित्रीबाई फुले तर म्हणतातच, त्या म्हणतात त्यांचा सुद्धा अंधश्रद्धावरती आणि बुवाबाजीवरती विश्वास नव्हता. धोंडे मुलं देती, नवस पावती, लग्न का करती नारी नर, असा त्यांनी विचार केलेला आहे. विचारलंय की जर धोंड म्हणजे एखादं दगड वगैरे जर तुम्हाला नवस पावत असेल मग तुम्ही लग्न का करतात, असा खरा सवाल जसा बसवण्णांनी काही विचारलेला आहे, शरणांनी अल्लम प्रभूंनी विचारलेला आहे की सत्य विचारण्याच्या आधी सत्य असत्याची तुम्ही जेव्हा पडताळणी करता त्याचं आधी मंथन करा आणि मगच ते स्वीकारा.
आता वैज्ञानिक दृष्टिकोन म्हटला की आपण म्हणतो की तुम्हाला प्रश्न विचारणं साहजिक आहे, प्रश्न पडणं साहजिक आहे आणि त्याचा पाठपुरावा करणं पण साहजिक आहे. तर त्याच्या अनुषंगाने आपल्या आज ज्या मॅडम आलेल्या आहेत त्या डॉक्टर ॲडव्होकेट मनीषा बांगी महाजन मॅडम, त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या काम करतात आणि गेली 28 वर्ष मॅडमचं समाजकार्य खूप मोठं आहे. आणि छाया मॅडम आणि मनीषा मॅडम यांचं सुद्धा म्हणजे सहकार्य एकमेकींना म्हणजे तसं ओळखून होत्या, त्यांचे वाद संवाद किंवा त्यांचे संवाद होत होते उत्कृष्ट. आणि छाया मॅडमचे आमच्या पर्सनॅलिटीवरती आम्ही खूप त्यांच्याकडून शिकलो आहोत. तर आज म्हणून आज आम्ही मुद्दामूनच मनीषा मॅडमला आज बोलवलेलं आहे की आजची गरज ಮೇಡಮ್ ಮ್ಯೂಟ್ ಆಗಿದೆ ನಿಮ್ದು. सुजान झालेलो आहोत का? सुजान होणं म्हणजे काय? आपल्याला शिक्षणाची खरंच गरज आहे का? आपल्याला प्रश्न पडतात का मला? तर भारताच्या घटनेप्रमाणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आपण बाळगावा, मानवतावाद, चौकस बुद्धी आणि सुधारणावाद विकसित करणे हे जसं प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, तसं आपण सुद्धा आपल्या 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 फॅमिलीमध्ये म्हणा, आपल्या घरामधल्या मुली असतील तर त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्यांच्यामध्ये चौकस बुद्धी, त्यांनी काही प्रश्न विचारले तर त्याला सांगितलं पाहिजे. आणि रूढी परंपरा, तर एखादी रूढी आपण जेव्हा रूढी किंवा आपण म्हटलं जातं की एखादी परंपरा आपण पुढे अव्याहतपणे नेली पाहिजे, पण ती परंपरा जर विज्ञानाच्या कसोटीवर जर ती ऍक्सेप्ट मान्य होत असेल तरच ऍक्सेप्ट करा, तरच मान्य करा. हा साधा सरळ बसवांनी मेसेज दिलाय. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व थोर संत होऊन गेलेत, त्या थोर संत सुद्धा तेच सांगतात आपल्याला की तुम्ही फक्त रूढी परंपरेच्या शृंखलेच्या बेडीमध्ये महिलांना अडकू नका, तुम्ही थोडंसं बाहेर या. गाडगे बाबा म्हणतात देवळाला देणगी देण्यापेक्षा एखाद्या मुलाला जर तुम्ही शिकवलं तर ते जास्त चांगलं होईल, योग्य होईल. असा एकूण आपला आजचा की की असं बघितलं जातं की खूप शिकलेल्या मुली आहेत की आता महिला सगळ्या ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतात. डॉक्टर, नर्स, आता अंतराळवीर सुनीता विल्यम्स आहेत. पण त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला स्त्री म्हणून काही अडचण येते का काम करत असताना? तर त्यांचं उत्तर खूप मार्मिक होतं. ते म्हणाले यंत्राला स्त्री आणि पुरुष हा फरक जाणवत नाही, तो फक्त मनामध्ये असतो. स्त्री आणि पुरुष हा जो फरक आहे तो आपल्या मनात असतो. एखादा तुम्ही जेव्हा कमांड देतात एखाद्या मशीनला, तर मशीनला ते कळत नाही ते कोणी कमांड दिलेले आहेत. अतिशय योग्य असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आपण मी आज खूप इंट्रोडक्शन घेत नाही आणि प्रस्तावना इथंच थांबवते आणि आपल्या मनीषा मॅडमचं त्यांची ओळख करून देते. तर मनीषा मॅडमचं पुण्यामध्ये शिक्षण झालेलं आहे. मनीषा रमेश महाजन अकोर्डी चिंचवड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांनी शिकल्यात पुणे. आणि त्यांचं 92 पुण्याच्या नामांकित RLS लॉ कॉलेजमधून त्या पासआउट झाल्यात. जिल्हा न्यायालय, ग्राहक न्यायालय, सहकारी न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, वैवाहिक खटले, ट्रस्ट प्रकरणे, संबंधित कार्यालय पुणे येथे पिंपरी मोरवाडी न्यायालयात वकील म्हणून त्या सराव करतात. सरावाचे क्षेत्र बहुतेक दिवाणी आणि वैवाहिक प्रकरणे आहेत. सामाजिक, आर्थिक, सामाजिक, कायदेशीर न्याय, उत्थान आणि महिलांचे सक्षमीकरण, आंतरजातीय, आंतरधर्मीय, कमीत कमी खर्चात जागतिक विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी लढा, असा मॅडमचा मेसेज असतो. त्या बऱ्याच ठिकाणी काम करतात. जसं त्यांचं विशेष उल्लेख करायचं म्हटलं तर विवाह कायदा सत्यशोधक विवाह सोहळ्यानुसार आजपर्यंत जवळजवळ 50 ते 55 जोडप्यांचे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह त्यांनी लावून दिले आहेत. आजकाल सब रजिस्टरच्या कार्यालयातून जोडप्यांच्या विवाहाला हेतूची माहिती बाहेर येते आणि हिंदुत्ववादी गट आणि जमात गट यासारख्या कट्टर जातीयवादी शक्ती अशा जोडप्यांच्या कुटुंबावर भयानक भावनिक अडथळे निर्माण तयार करतात. अशा प्रकरणामध्ये देखील मॅडम त्या समर्थन करतात जोडप्यांना आणि त्यांना संरक्षण देतात असं म्हणता येईल आपल्याला. मॅडमनी स्वतः आंतरजातीय विवाह केला आहे आणि गेल्या 28 वर्षापासून अतिशय चांगलं उत्तम आनंदाने आपलं आयुष्य जगत आहे. कॉलेज युथ ऑर्गनायझेशन DYFI सोबत जोडले असल्याने
स्थानिक नागरी समस्या आणि इतर सामाजिक समस्या प्रगतिशील विचार, तर्कसंगत विचारांसह वाढवणे, सोडवणे हे मॅडमचं काम आहे. त्यांनी महिला संघटनेसाठी कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या निर्घृण हत्येनंतर पिंपरी चिंचवड रिंगण नाट्य संघाचा एक भाग होता आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रिंगण नाट्याच्या 130हून अधिक शो मध्ये भाग घेतला आहे, ज्याद्वारे वैज्ञानिक स्वभावाचा प्रसार केला, लोकांच्या मनातून अंधश्रद्धा काढून टाकल्या. 2016 मध्ये राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये बेंगलोर येथे आपण अन्नीस म्हणजे शॉर्टकट म्हणते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रतिनिधित्व केले. 2017 मध्ये कोलकाता विद्यापीठात जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर त्यांनी प्रतिनिधित्व केले. 2018 मध्ये देखील युगांडा पार्लरला नोट्स आणि त्यांनी इनपुट्स दिले होते. नंतर मॅडमचं काम आहे, आता मॅडमनी वकिलीचं कामकाज पण मॅडम करतच असतात. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेत त्यांनी लहान मुलांचा बळी, काळी जादू आणि संबंधित समस्यांबाबत युगांडामध्ये त्यांनी आपले इनपुट्स नोट्स दिले आहेत. 5, 6, 7 जुलै 2019 रोजी सिंगापूर येथे झालेल्या आशियाई देशांच्या ह्युमॅनिस्ट कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरांनी आणि मॅडमने दोघांनी प्रतिनिधित्व केले. 2019 11 ते 14 डिसेंबर येथे लहान मुलांचे बळी प्रकरणी अभ्यासासाठी आणि रिपोर्टिंगसाठी ऑस्ट्रेलियन पत्रकार जोई ऑसबॉर्न आल्या होत्या. त्यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांशी संपर्क करून बाधित कुटुंबियाला त्यांनी भेट घेतली. महिलांचे हक्क कायदे, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, समाज बहिष्कार विरोधी कायदा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विषयांवर महाराष्ट्रभर 150हून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. 3 जानेवारी 2022 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रातील सामाजिक कार्यासाठी सन्मानित झाल्यात मॅडम. 2022 मध्ये PCP NDT कायद्यानुसार स्थापन झालेल्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली आहे. 9 एप्रिल 2023 रोजी सामाजिक कार्य आणि बसवांना यांच्या विचारांचा प्रसार केल्याबद्दल राष्ट्रीय बसव दल बेळगाव कर्नाटक यांच्याकडून स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. तर गेल्या 38 वर्षाच्या सामाजिक कार्यात विश्वस्त मागण्यांसाठी रस्त्यावरील मोर्चे, आंदोलन आणि निदर्शने यात भाग घेतल्यात. तर ह्या आपल्याकडे आज ऍक्टिव्हिस्ट आले आहेत असं म्हणता येईल. महिलांचं सक्षमीकरणासाठी मॅडमची खूप समाजामध्ये त्यांचं छाप पडली आहे आणि मॅडमचं इथं मी परत सहर्ष स्वागत करते. शेखर फॅमिलीचं तुमचं खूप आम्ही आभारी आहोत की तुमच्यामुळे एखाद्या स्मरणार्थ त्यांच्या इच्छा असलेले आपण कसं व्याख्यान ठेवू शकतो हा एक चांगला तुम्ही पायंडा पाडला आहे. आम्हाला त्यामुळे सर्वांना मी इथं स्वागत करते. शरणू शरणार्थी. आजच्या अतिथी व्याख्याता शरणी ऍडव्होकेट मनीषा बांगी महाजन यांना मी विनंती करते की त्यांनी व्याख्यान सुरू करावे. ऍडव्होकेट मनीषा बांगी महाजन. शरणू शरणार्थी सर्वांना. ऐकू येते? ऐकू येते मॅडम? ऐकू येते ना? ओके. तर सगळ्यांना शरणू शरणार्थी. जगद्गुरु बसवांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ या सर्वांना नमन करून, कारण हे सगळे आपले आदर्श व्यक्ती आहेत ज्यांचा आदर्श आपण घेऊन पुढे आपलं आयुष्य कसं जगावं हे आपल्याला त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. म्हणून त्यांना नमन करून पुढे मी आज जे मला तुम्ही ऍक्टिव्हिस्ट म्हणलात ते अगदी बरोबर शब्द वापरलेला आहे. कारण मी कार्यकर्ती आहे, मी काही व्याख्याती नाहीये आणि मी काही म्हणजे असं व्याख्यान देण्याचं काम करत नाही. पण जे काही आम्ही अनुभव घेतोय, जे काही आम्ही समाजामध्ये काम करतोय, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून असेल, महिला संघटनेच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही संघटनांच्या माध्यमातून असेल, तर समाजामध्ये ज्या चुकीच्या प्रथा आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत
तर त्यांना आम्ही प्रश्न विचारतो की असं का केलं जातं. आणि त्यासाठी मग प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला भारतीय राज्यघटना खूप प्रेरित करते. कारण जे भारतीय राज्यघटना आहे त्यातला कलम 51 आपल्याला असं सांगतो की प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार, प्रसार, मानवतावाद आणि सुधारणावाद याचा स्वीकार केला पाहिजे. आता मानवतावाद आणि सुधारणावादावर आपण नंतर बोलूयात. पण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जेवढा पुरावा, म्हणजे अगदी सोप्या भाषेत असं म्हणता येईल आपल्याला की प्रत्येक गोष्टीच्या मागे, म्हणजे कोणतीही घटना घडली, कारण आपल्याकडे असं आहे की चमत्कार, नंतर असं महात्म्य एखाद्या एखाद्या देवाचं वगैरे, या गोष्टींवरती खूप विश्वास ठेवला जातो. त्यामुळे चमत्कारासारखी गोष्ट घडत नाही आणि म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारण असतं. आता जे सायन्सचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी सायन्सचा अभ्यास केलेला आहे, अशा लोकांना कार्यकारण भाव किंवा कुठल्या तरी गोष्टी मागे काहीतरी घडत असतं, त्याचं कारण ते समजू शकतं आणि ते कारण आपण विचार करून आणि अभ्यास करून ते कारण समजून घेऊ शकतो, असं सायन्सच्या लोकांना माहितीये. पण इतर जेव्हा आपलं रेग्युलर जीवन आहे, आपल्या जीवन जगत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, तर जेवढा पुरावा उपलब्ध असेल तेवढ्यावरच विश्वास ठेवणे. म्हणजे ज्या गोष्टींचा पुरावा उपलब्ध नाही त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका, अशा पद्धतीचं वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला सांगतं. आता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार आपण जर केला तर त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये असं सांगितलं जातं की विचार करण्याची शास्त्रीय पद्धत, म्हणजे आपण जे विचार करतो, आपण ज्या गोष्टी समजून घेतो, त्याची जी शास्त्रीय पद्धत असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपण निरीक्षण केलं पाहिजे. एखाद्याने सांगितलं की गणपती दूध पितोय, 1994 साली गणपती दूध प्याला होता, असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये उठलं होतं आणि प्रत्येक जण त्यांच्या घरातल्या गणपतीला दूध पाजत होतं. गणपतीने कधीही दूध पिलेलं नाहीये. गणपतीने कधीही दूध पिलेलं नाहीये. त्याच्या मागे वैज्ञानिक कारण होतं की ज्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनलेल्या आहेत त्याच्यामध्ये शोषण करून घेतलं जात होतं ते दूध, आणि लोकांना वाटत होतं की गणपती दूध पितोय, आणि त्याचा एवढा म्हणजे प्रचार झाला आणि लोकांपर्यंत ह्या अंधश्रद्धा पसरल्या. तर इथे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जर विचार केला तर आपण विचार करतच नाही, आपण निरीक्षण करत नाही. आमच्याकडे माझ्या ओळखीच्या एक मैत्रीण आहे माझी, तर ती म्हणाली की तिच्याकडे एका बाबांचा फोटो होता. आता मी त्या बाबांचं नाव घेत नाही, पण त्या बाबांचा फोटो होता आणि त्या बाबांच्या कपाळाला घाम आला असं तिचं म्हणणं होतं. पावसाळ्याचे दिवस होते, ह्युमिडिटी होती आणि त्याच्यामुळे काचेवरती पाणी साचलेलं होतं. पण ती म्हणाली आमच्या बाबा चमत्कारिक आहेत, त्यांना घाम आला. म्हणजे हे 2-4 वर्षापूर्वीची मी गोष्ट सांगतेय. तर इथं आपण विचारच करत नाही, निरीक्षणही करत नाही आणि त्याच्या मागचं वैज्ञानिक कारणही समजून घेत नाही. म्हणजे आपण काय करतो की विज्ञानाची सृष्टी आपल्याला हवी. विज्ञानाची सृष्टी म्हणजे काय की आज आपण मोबाईल वापरतोय, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतोय, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स वापरतो, आपल्याला वॉशिंग मशीन लागतं, आपल्याला फ्रीज लागतो, टीव्ही लागतो. ते चालण्यासाठी त्याच्या मागे काहीतरी सायन्स आहे आणि ते सायन्स किंवा ती टेक्नॉलॉजी किंवा ते इक्विपमेंट कसं बनवलंय बनवणाऱ्याला माहितीये, आणि म्हणून आपण त्याला काही देव म्हणत नाही. पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण चमत्कार किंवा अशा गोष्टींच्या आहारी जातो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार पहिलं निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्यानंतर तर्कशील विचार करणं, म्हणजे तर्काने विचार करायचा. लॉजिकल थिंकिंग अँड रॅशनल थिंकिंग हे महत्वाचं आहे की आपण एखाद्याने आपल्याला सांगितलं कोरोना काळामध्ये थाळ्या बडवा, घंटा बडवा, आणि आपण ते बडवल्या आणि कोरोना गेला, असं झालं का? तर नाही, कारण त्यावेळेला त्याची गरज नव्हती, पण ते समाजामध्ये अपप्रचार केला गेला, अंधविश्वास पसरवला गेला समाजामध्ये. तर त्याचा आपण विचार करणार आहोत का नाही, तो केला पाहिजे. म्हणजे हा मी प्रश्न विचारला, मी नाही थाळी वाजवली, मी घंटा वाजवला नाही, मी कुठलीही गोष्ट केली नाही, मी विचार केला, मी रॅशनली विचार केला की अरे असं काही केल्याने काही कोरोना जाणार आहे का?
नाही जाणार आहे. त्याला औषधोपचाराची गरज आहे, त्याला प्रॉपर ट्रीटमेंटची गरज आहे, त्याला लशींची गरज आहे. आणि त्या लशींच्या मध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे, तेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे एक्सक्यूज मी, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार नेहमी केला पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा बाहेर राजकारणामध्ये घडत असेल, समाजकारणामध्ये घडत असेल, घरामध्ये घडत असेल, तर आपण त्याचा विचार केला पाहिजे. कारण मला स्वतःला आठवतं, की मी खूप लहान होते, 6वी-7वीत असेल मी. तर आमच्याकडे एक काशी जगद्गुरू आलेले होते चिंचवडला. आणि खूप असं भलं मोठं प्रस्थ होतं त्यांचं. खूप असं दिमाखात ते आले बिले, बसले बिसले. अगदी त्यांचा सगळा औरा तयार झाला तिथे. आणि मी खूप लहान होती, मला काही फारसं समजत नव्हतं. आणि तिथे त्यांचे पाय धुतले त्या स्वामींचे. आणि पाय धुतले आणि ते प्रसाद म्हणून पळीने सगळ्यांना छोट्याशा पळीने ते दिलं प्रसाद म्हणून. मी तिथनं पळून गेले आणि मी आईला म्हटलं, हे घाण पाणी मी पिणार नाही. म्हणजे कुठेतरी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की धर्माच्या नावाखाली, रूढी परंपरेच्या नावाखाली आपण ज्या गोष्टी करतो त्या चुकीच्या आहेत आणि त्या आपण नाकारल्या पाहिजेत. तेवढं धाडस आपल्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजे नुसतं चुकीचं आहे असं म्हणणं पण त्यावेळेला फार अवघड गोष्ट होती. कारण मला आई ओरडली, की म्हणाली, "असं बोलायचं नसतं आणि शास्त्राच्या विरुद्ध तर अजिबात बोलायचं नसतं. त्याच्यामुळे तू इथून घरी जा आता आणि खेळत बस मैत्रिणींबरोबर, इथे बसू नकोस." म्हणजे आईनी सुद्धा मला ह्या गोष्टीला सपोर्ट नाही केला. आणि म्हणजे तिने का करावा? कारण तिच्यामध्ये तो वैज्ञानिक दृष्टिकोन आलेला नव्हता. मग त्याच्यानंतर मला हे नेहमीच असं जाणवत होतं, की जे काही मी बघायची म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मी विचार करायला लागली, रॅशनली विचार केला. आणि रॅशनली विचार करून मी बऱ्याचशा गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. आणि नंतर जेव्हा आईला पण समजायला लागलं, आईने सुद्धा बऱ्याच गोष्टी सोडल्या. म्हणजे रूढी परंपरे, ज्या रूढी परंपरा आपण अगदी पाळत येतो. आणि महिला, सगळ्यात महत्वाचं की महिला ह्या स्वतः अंधश्रद्धाळू असतात. मॅडम थोडं पाणी अंधश्रद्धांचे पिऊन घ्या. वाहक मॅडम थोडं आहे. पाणी पिऊन पाणी घ्या आहे बोला. माझ्याकडे. पिऊन घ्या. ऍक्च्युली मला ना थोडंसं व्हायरल सारखं वाटतंय. एनिवे, तर महिला ह्या अंधश्रद्धांच्या वाहक आहेत. महिला ह्या अंधश्रद्धांना पुढे नेणाऱ्या आहेत. म्हणजे कसं असतं, की माझ्या आजीनी केलं, माझी आत्या करते, माझी मावशी करते, माझी कोणीतरी काकू करते, म्हणून त्या सगळ्या रूढी परंपरा मी फॉलो करते. आता फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रातलं घेऊयात, की महाराष्ट्रामध्ये वटसावित्रीच्या पौर्णिमेला ज्या महिला वडाला पूजतात किंवा वडाला पूजून काय म्हणतात, की 7 जन्म मला हाच नवरा मिळाला पाहिजे. आणि म्हणून ते वडाला पूजतात. याच्यामध्ये पहिली अंधश्रद्धा काय आहे, की पुनर्जन्म. म्हणजे माणसाचा पुनर्जन्म होतो की नाही होतो? तर विज्ञान काय सांगतं, की माणसाचा पुनर्जन्म होत नाही. कारण माणसाचं शरीर, माणसाचं देह हे एकदा नष्ट झालं, की ते पुन्हा जन्माला येत नाही. किंवा त्याच्यामध्ये आत्मा नावाची गोष्ट जी आहे, त्याच्याबद्दल अजूनही विज्ञान संशोधन करतंय. विज्ञानाने ठामपणे सांगितलेलं नाहीये, की आत्मा आहे म्हणून. तर या गोष्टींचा पण आपण विचार केला पाहिजे. आता मगाशी बोलता जयश्री मॅडम म्हणाल्या, की त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. तर आपल्याला आत्मा ही जी गोष्ट आहे, याच्याबद्दल सुद्धा आपण अभ्यास केला गेला पाहिजे आपल्याकडून. आपण जेव्हा स्वतःला रॅशनल म्हणतो, जेव्हा आपण स्वतःला लॉजिकल थिंकर्स म्हणतो किंवा फ्री थिंकर्स म्हणतो, तर अशा वेळेला आपण या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. आता झालं हे लॉजिकल थिंकिंगचं. त्याच्यानंतर अनुमान. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची म्हणजे जर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडत असेल, तर त्याच्या मागचं कारण आपल्याला समजायला पाहिजे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याची प्रचिती आली पाहिजे आणि नंतर प्रयोगाने ते सिद्ध करता आलं पाहिजे. आता प्रयोगांनी आपल्याला कुठल्याही गोष्टीच्या आपण अंधश्रद्धांच्या बाबतीत बोलू शकतो, त्या सिद्ध होऊ शकत नाही आणि वैज्ञानिक कसोटीवर सुद्धा त्या टिकाव धरू शकत नाही. आता आम्ही मागे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत ज्योतिषांना आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हानाच्या वेळेला आम्ही ज्योतिषांना असं सांगितलं होतं, की आम्ही तुम्हाला एक 100 मुलांच्या पत्रिका देऊ. हां. मुलं आणि मुलींच्या मिक्स करून देऊ आणि त्याच्यानंतर त्या पत्रिकेमध्ये तुम्ही त्या मुलांची नावं ओळखायची, ती मुलं ओळखायची आणि तुम्ही सांगायचं, की ही कुणाची पत्रिका आहे. आणि
तिथं ते फेल गेले, कारण त्यांनी ते आव्हान स्वीकारलं नाही, ते आले नाहीत आणि त्यांनी ते आव्हान स्वीकारलं नाही. आणि आमचं आव्हान 21 लाखाचं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं म्हणते की कुठलाही बुवा, बाबा, ताई, अम्मा, मांत्रिक यांनी जर चमत्काराचा दावा केला किंवा सुडो सायन्स त्यांनी जर सांगितलं, तर ते त्यांनी प्रूव्ह केलं पाहिजे आणि ते प्रूव्ह केल्यानंतर त्यांना आम्ही 21 लाखाचं बक्षीस देऊ आणि संघटनेचं काम आम्ही बंद करू. तर गेल्या 35 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 35 वर्ष पूर्ण झाली आता ऑगस्टमध्ये. तर आम्ही त्याचा मोठा कार्यक्रम आळंदीत पण घेतला होता. तर अशा कार्यक्रमांमधनं आम्ही लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. वास्तुशास्त्राच्या बाबतीत म्हणजे आपण ज्योतिषशास्त्र का मानू नये ह्याच्या मागची खूप कारणं आहेत. कारण जे ज्योतिषी सांगतात आपल्याला, तर ते ज्योतिषी सांगत असताना आपल्याला जे सांगतात ते चुकीच्या पद्धतीने सांगतात. कारण त्यांचं जर आपण बघितलं, म्हणजे रोजचा पेपर जो येतो, आपल्या न्यूजपेपरमध्ये आपल्या राशींप्रमाणे भविष्य सांगितलेलं असतं आणि ते बघण्याची चढाओढ रोज असते. म्हणजे सकाळी जर न्यूजपेपर घरात आला तर पहिल्यांदा राशी बघणं, की माझ्या राशीचं काय भविष्य आज. अरे पण त्या आठवड्यामध्ये, त्या 15 दिवसामध्ये ते पुन्हा पुन्हा रिपीट होत असतं. कारण रोजचं काही ते एक ठेवू शकत नाहीत ना, त्याच्यामध्ये रिपिटेशन करत असतात. आणि मग त्या ज्या रिपिटेशन्स असतात त्या आपल्याला समजल्या पाहिजे, आपल्या बुद्धीला पटल्या पाहिजेत, आपण त्या समजून घेतल्या पाहिजे. आणि कुणाचंही भविष्य कोणालाही सांगता येत नाही, बरोबर आहे ना. कारण आपल्याला जर भविष्य सांगता आलं असतं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या असत्या किंवा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कितीतरी युद्ध आहेत ते थांबवता आली असते आपल्याला. कितीतरी गोष्टी आहेत जगामध्ये, म्हणजे भूकमारी असेल किंवा प्रलय असेल किंवा जे काही म्हणजे अर्थक्वेक असतात ते, अशा सगळ्या गोष्टी आपण थांबू शकलो असतो जर आपल्याला ज्योतिषशास्त्र कळलं असतं किंवा आपल्याला भविष्य कळलं असतं. तर आपल्याला भविष्य कळू शकत नाही, जे पुढे घडणार आहे ते कळत नाही, पण आपण काय करू शकतो हे आपण ठरवू शकतो. आणि म्हणून आपला जो भारतीय राज्यघटनेमधला सायंटिफिक टेम्पर हा आपण समजून घेतला पाहिजे की तो तो कुठं न्यायचा. म्हणजे आपला जो सायंटिफिक टेम्परामेंट आहे तो कुठपर्यंत आपण लॉजिकल थिंकिंग करायचं ह्याच्या बाबतीत पुढे त्याच्यातच सांगितलेलं आहे की ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद तुम्ही स्वीकारला पाहिजे. सगळ्यात वाईट गोष्ट काय आपल्याकडे की मानवतावादापेक्षा जास्त म्हणजे जे भारतामध्ये जे आता सध्या घडतंय की भारताचं धार्मिकीकरण होणं चाललेलं आहे. म्हणजे भारत हा महासत्ता होण्याऐवजी धर्मसत्ता त्याच्याकडे यावी यासाठीचा प्रयत्न चालू आहे. मग हे सुद्धा विचार आपण केले पाहिजेत, कारण आपली बुद्धी आहे, आपल्या बुद्धीला हे कळतं, रॅशनल विचार करता येतं आपल्याला. आणि मानवतावाद कशा पद्धतीने रुजवला गेला पाहिजे आणि माणसामध्ये कुठलाही भेद नाही हे 12व्या शतकात म्हणजे त्यांच्या अगोदर बुद्धांनी सांगितलं, 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी सांगितलं. आणि म्हणून बसवण्णांनी काय केलं की ब्राह्मण आणि चांबार या दोन वेगवेगळ्या जातीच्या लोकांचं लग्न लावायचा प्रयत्न केला, कारण त्यांचं म्हणणं होतं की माणसामध्ये भेद नाही. मग माणसामध्ये भेद कुठून आला? तो आला मनुस्मृतीतून. मनुस्मृतीमध्ये काय सांगितलं गेलंय? चातुर्वर्ण्य सांगितलंय. मग चातुर्वर्ण्य सांगताना फार मोठी गंमत आहे त्याच्यामध्ये. ते चातुर्वर्ण्य सांगताना ते असं सांगतात की मनूच्या तोंडातून कुणाचा तरी जन्म झाला, बाहूतून कुणाचा तरी जन्म झाला, त्यांच्या मांड्यांमधनं जन्म झाला, त्यांच्या तळव्यांमधनं जन्म झाला. आणि आपल्या सर्वांना माहितीये की जन्म देण्याचे एकच ठिकाण आहे आणि ते सुद्धा महिलाच देऊ शकते. तरी सुद्धा अशा भंपक गोष्टीवरती विश्वास ठेवून जाती व्यवस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे उच्च नीचता निर्माण केलेली आहे. आणि मग शूद्र, आणि त्याच्यामध्ये अतिशूद्र कोण आहे तर महिला, कारण महिलांना या वरच्या श्रेणीमध्ये कुठे स्थान नाहीये, तिला अतिशूद्र म्हणलं गेलं. आणि म्हणून महिलांचं शिक्षणावर बंदी होती, महिलांना प्रॉपर्टी घेण्यावर बंदी होती. मनुस्मृतीप्रमाणे महिलांना घराबाहेर पडण्याची बंदी होती. एवढे सगळे अन्याय अत्याचार मनुस्मृतीप्रमाणे झालेले आहेत आणि ती मनुस्मृतीचे विचार आपल्या समाजामध्ये पेरले गेलेत, जाणून बुजून पेरले गेलेले आहेत, की जेणेकरून महिला ज्या सक्षम आहेत, ज्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करू शकतात, ज्या शिकू शकतात आणि ज्या
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकदम मागे फेकलं गेलं आणि ते मागे फेकल्या गेल्यामुळे महिलांमधल्या अंधश्रद्धा किंवा महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आला नाही. तो कधी यायला लागला? 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी महिलांना सोबत घेऊन अनुभव मंडपामध्ये त्यांना विचार मांडण्याची संधी दिली, हे आपण सांगतो. मग ही जी संधी आहे ही खूप मोठी संधी आहे. या संधीचा ज्या महिलांनी उपयोग केला, अक्का महादेवी असतील किंवा अजून कोण असतील, ज्या महिलांनी या संधीचा उपयोग केला त्यांना स्वतःचे विचार मांडता आले, त्यांना त्यांचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन मिळालं, त्यांना सांगता आलं की काय चूक काय बरोबर आहे आणि काय चूक काय अयोग्य काय हे आहे, यातला फरक समजून घेणं हे आपलं काम आहे. आणि महिलांना हे उशिरा समजायला लागलं. याचं सामाजिक कारण आहे. कारण तिला समाजामध्ये प्रत्येक वेळेला तिला मागे टाकलं गेलं, तिला पुढे येऊ दिलं नाही. का पुढे येऊ दिलं नाही तिला? कारण ती सक्षम होती आणि तिचं सक्षमीकरण म्हणजे धोका होता समाजासाठी आणि म्हणून तिला प्रत्येक वेळेला तिला वेगळ्या पद्धतीची वागणूक मिळाली. आता आपण सती प्रथेसारखा कुप्रथा जर आपण बघितली तर सती प्रथेसारखी जर कुप्रथा आपण विचार केला तर तिने तिच्या नवऱ्याबरोबर स्मशानामध्ये तिचं जिवंत असताना तिला जाळण्यात येत होतं. आता एवढी भयानक परिस्थिती होती. या भयानक परिस्थितीमधनं आपण पुढे आलो का? सामाजिक बदल झाले त्यावेळेला. राजाराम मोहन रॉय असतील किंवा अजून अनेक विचारवंत असतील, त्यांनी या गोष्टींवरती विचार केला की महिलांवरती अशा पद्धतीचा अन्याय झाला नाही पाहिजे, त्यांचा असा खून झाला नाही पाहिजे. सतीप्रथा म्हणजे खून करण्याची पद्धत होती आणि त्याच्या मागे कारण काय देत होते हे लोक? की समाज त्या महिलेला नीट वागवणार नाही तिच्या नवऱ्यानंतर, कारण नवऱ्यानीच महिलांचे 3 स्टेजेस आहेत. एक आहे लहान असताना वडिलांनी तिला सांभाळायचं, ती थोडीशी मोठी झाली की तिच्या नवऱ्याने तिचा सांभाळ करायचा आणि ती वयस्कर झाली तर तिच्या मुलांनी तिचा सांभाळ करायचा. तिला स्वतःला सांभाळून घेण्याची किंवा ती स्वतः सक्षम नाहीये आणि तिला काही कळत नाहीये, तिला काही समजत नाहीये, म्हणून तिच्यावरती कमांड होती. ही तिच्यावर कमांड करण्याची ही एक पद्धत होती, ज्यामुळे तिला सगळ्याच गोष्टींना नाकारण्यात आलेलं होतं. अशा परिस्थितीतून ती बाहेर आली. सामाजिक कार्यकर्ते जे होते त्यांच्या चांगल्या विचारांमुळे तिला मान सन्मान मिळाला. तिचा जो मानवाधिकार आहे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, तो तिला मिळाला. तो मिळाल्यानंतर ती शिक्षणाकडे वळली. त्याच्यानंतर इथे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे की महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप मोठं काम उभं केलं आणि त्याच्यामुळे सावित्रीबाई फुले त्यांच्या सुद्धा कविता आहेत. त्या पण एक कवयित्री होत्या सावित्रीबाई फुले. मगाशी जयश्रीताईंनी एक आपल्याला कविता सांगितली त्यांची, तर मी तुमच्या समोर अजून एक कविता त्यांची सांगते, कारण त्या पुरोगामी विचारवंत होत्या आणि त्यांनी काय सांगितलं की रूढी परंपरा धार्मिक दुर्विचार ज्ञान नाही. म्हणजे रूढी परंपरा हे ज्ञान नाही, धार्मिक विचार किंवा धार्मिक दुर्विचार हे ज्ञान नाही, विद्या नाही, याच्यामध्ये कुठलीही विद्या नाही. ते घेण्याची गोडी पण कोणामध्ये नसावी, म्हणजे ते घेण्याची गोडी नाही. त्यांचं असं म्हणणं आहे. बुद्धी असूनही चालत नाही, म्हणजे माणसाकडे किंवा काही लोकांकडे बुद्धी आहे पण ती चालत नाही. तयास मानव म्हणावे का? म्हणजे अशा लोकांना मानव म्हणायचं का आपण? जे भारतीय राज्यघटना मानवतावाद सांगतं, तो मानव काय असला पाहिजे की त्यांनी रूढी परंपरांचा चिकित्सा केली पाहिजे. धार्मिक गोष्टींमधले आचार विचार योग्य आहेत की अयोग्य आहेत तो विचार केला पाहिजे आणि त्याला ज्ञान समजून त्याला अंधभक्त होऊ नये. आणि विद्या, याला विद्या म्हणत नाही, म्हणजे हे अगदी परखड बोलणं होतं सावित्रीबाई फुलेंचं की याला विद्या नाही म्हणत. आणि ते घेण्याची म्हणजे जी विद्या आहे ते म्हणजे ही धार्मिक परंपरा, धार्मिक विचार, रूढी परंपरा याचे ज्ञान घेण्याची गोडी नाही, म्हणजे हे मला नको आहे असं त्या बोलत होत्या. त्या काळामध्ये 250 वर्षापूर्वी, ज्या काळामध्ये महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, त्या काळात सावित्रीबाई फुले हे बोलल्या. आणि बुद्धी असूनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? म्हणजे कुणाला मानव म्हणायचं तुम्ही, हेही त्यांनी सांगून ठेवले आपल्याला. आणि मग
जो दुसऱ्याला मदत नाही, म्हणजे दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया माया नाही, जयापरी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का. म्हणजे मदत करण्याची बुद्धी नाही, नंतर सेवा त्याग करण्याची बुद्धी नाही, दया माया तुम्हाला उत्पन्न होत नाही. म्हणजे एखाद्याचं दुःख बघून आपल्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले तर आपल्यामध्ये दया माया करण्याची बुद्धी आहे असा त्याचा अर्थ होतो. रस्त्यावरती एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि आपण निघून गेलो, आपल्याला तिथं काही वाटलं नाही, मग आपण किती निष्ठुर झालेले आहोत. मग अशाला पण आपण मानव म्हणू शकत नाही. आणि तयास मग जयापरी सद्गुण नाही, म्हणजे ज्याच्याकडे सद्गुण पण नाहीत, कुठलेच सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का, असं सावित्रीबाई फुले म्हणजे खडा प्रश्न विचारतात. मग अशा सावित्रीबाई फुलेंना आपण मानलं पाहिजे, कारण ते मानवतावाद सांगतात आपल्याला. आणि आपल्याला त्यांचा इतिहास माहिती आहे सर्वांना, की ते म्हणजे लोकांची सेवा करता करता त्यांना मरण आलेलं आहे सावित्रीबाई फुलेंना. या सगळ्या गोष्टी आपण समजून का घेतल्या पाहिजे, कारण वैज्ञानिक दृष्टिकोन सगळं हेच सांगतं आपल्याला. वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपल्याला हे सगळं सांगत असेल तर मग आपण ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करताना काय काय केलं पाहिजे. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं असं आहे की हे बघा, म्हणजे माझं क्लिअर असं म्हणणं आहे की जेव्हा तरुण मुलं किंवा तरुण मुली किंवा जे पुरोगामी म्हणवतात स्वतःला, जे स्वतःला शिकलेली लोक म्हणतात, तर ते लोक काय करतात, जेव्हा त्यांच्या घरातलं एखादं मूल मोठं झालं, मुलगा किंवा मुलगी, आणि लग्नाच्या वयात ते आले, लग्नाच्या वयात आल्यानंतर ते काय करतात, पहिली त्यांची बायोडाटा बनवतात. त्या बायोडाटामध्ये पहिलं नाव असतं, त्याच्यानंतर त्यांची जात असते, त्याच्यानंतर शिक्षण असतं, त्याच्यानंतर त्याच्या खाली त्याचे इन्कम असतं, त्यांची नातीगोती असतात. म्हणजे जात का लिहितात, याचं कारणच असं आहे की जातीतच आपल्याला लग्न करायचंय, जातीच्या बाहेर लग्न करायचं नाही. कारण मनुस्मृतीने तुम्हाला सांगून ठेवलंय की तुम्हाला रोटी बेटी बंदी आहे, तुम्हाला दुसऱ्या जातीच्या लोकांमध्ये जाऊन जेवायचं नाहीये, तुम्हाला दुसऱ्या जातीच्या लोकांमध्ये जाऊन तुमची मुलं द्यायची नाहीये किंवा मुली घ्यायच्या नाहीयेत तिथल्या. आणि मनुस्मृतीप्रमाणे अजून एक सांगितलं, आपली जी पत्रिका आहे, जी आपली त्रिकोणी अशा घर बनवलेले असतात, त्याच्यात सरळ लाईनीमध्ये घर बनवलं तर सगळ्यांना कळेल ना, त्यामुळे ती पत्रिका अशी आडवी तिडवी बनवली जाते. आणि त्या पत्रिकेमध्ये अजूनही जाती व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये म्हणजे चा लिहिलेलं असतं, म्हणजे चातुर्वर्ण्याप्रमाणे. त्याच्यानंतर त्याच्या खाली वैश्य, मग व लिहिलेलं आहे, मग त्याच्यानंतर त्याच्या खाली अजून शूद्र, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत, पण त्या आपण वाचतच नाही. आपल्याला ती पत्रिका समजूनच घ्यायची नाहीये, कारण आपल्याला माहितीये की चौथी शिकलेला, दुसरी शिकलेला, पहिली शिकलेला ब्राह्मण ती जुळवतो. आपण शिकलेले असून आपण ती पत्रिका समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपण तेही केलं पाहिजे. आणि आपण ते बायोडाटा जेव्हा बनवतो त्यावेळेला आपली जात न लिहिता मानव जात हे लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर तिथे आपण जेव्हा जातीमध्ये लग्न ठरतं, त्यावेळेला काय येतं, मुहूर्त बघणं, शकून अपशकून बघणं, या सगळ्या गोष्टींना कुणी कुणी नाकारलेलं आहे, बसवण्णांनी नाकारलेलं आहे, कुणी नाकारलेलं आहे अजून, पुढच्या सगळ्या समाजकार्य म्हणजे शाहू महाराजांपासून सगळ्यांनी नाकारलेले आहे. शाहू महाराजांनी तर दलित समाजासोबत बसून जेवणाच्या पंक्ती बसवलेल्या होत्या की सगळ्यांनी एकत्र जेवण केलं पाहिजे म्हणून. तर अशा वेळेला तुम्ही शकून अपशकून मानता. एखादा जर म्हणजे अनटचेबल असेल, म्हणजे ज्याला आपण रूढी परंपरेप्रमाणे त्याला आपण शिवायचं नाहीये, अशाचं जर सकाळी तोंड बघितलं तर आपला दिवस खराब जाणार असं म्हटलं जातं, त्याची सावली सुद्धा अंगावर पडू देत नाहीत. म्हणजे अशा सामाजिक परिस्थितीतून आपण जेव्हा बाहेर आलोय आणि आज आपण खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांबरोबर वागतोय, चालतोय, तरी सुद्धा आपल्यामध्ये काय चालतंय, मुहूर्त बघतोय, शकून अपशकून बघतोय, पत्रिका बघतोय, जन्मकुंडली काढली जाते बाळ जन्माला आल्या आल्या. काय गरज आहे बाळ जन्माला आल्या आल्या जन्मकुंडली काढायची. जन्मकुंडली म्हणजे काय असतं की जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेला ग्रहताऱ्यांची दिशा काय आहे वरती, त्यांचा इफेक्ट आपल्यावर होणार आहे का. एखादा ग्रह आपल्यापासून म्हणजे त्याचे जे आपण गुगलवर जर बघितलं तर त्याचे कितीतरी अब्जावधी किलोमीटर लांब येते. अहो, मी आता इथं माझं माईक बंद केलं आणि मी बोलणं चालू ठेवलं तर तुम्हाला ऐकू येणार नाहीये.
तर ते एवढ्या अब्जावधी किलोमीटर लांब असलेले ग्रहतारे आपल्या शरीरावर किंवा आपल्या मनावर किंवा आपल्या जीवनावर काही परिणाम करणार आहेत का? तर अजिबात करणार नाहीयेत. पण आपला विश्वास आहे त्याच्यावर. का? तर ब्राह्मणांनी काढून दिलेली पत्रिका आहे. का? तर पत्रिका जुळवून दिली, जन्मकुंडली काढली, पत्रिका जुळवून दिली. मग आता जुळलेलं लग्न जे आहे 36 गुणांनी, ते आयुष्यभर ते राहतील एकत्र. पण मी ऍडव्होकेट असल्यामुळे आज मी 3 पिटिशन तयार केले डिवोर्सचे. रोज मी डिवोर्स पिटिशन तयार करते आणि त्यातले 80% केसेस ह्या अरेंज मॅरेज असतात आणि लव्ह मॅरेजच्या फक्त 20% केसेस असतात. हे मला सांगायला तुम्हाला काही वाटणार नाही, कारण हे माझा अनुभव आहे डेलीचा. तर ह्या गोष्टी पण आपण समजून घेतल्या पाहिजे. आपण समजूनच घेत नाही. आपण काय करतो, हे सगळं झालं, ते सगळं झाल्यानंतर मग आता काय झालं? समाज. समाजामध्ये कुठली प्रथा आहे? किती तोळं सोनं तुम्ही घालणार आहे? आपल्याकडे काय असतं? यादी केली जाते आणि यादीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या जातात. बाकीच्या समाजामध्ये यादी होत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा होते. मुलीच्या अंगावर सोनं किती घालणार, लग्न कोणी लावणार, लग्नाचा खर्च कोण उचलणार. कायद्याने हुंडाबंदी आहे, तरी सुद्धा हुंड्याची मागणी केली जाते. हुंड्याच्या नावाखाली सोनं मागितलं जातं, घरामधल्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स मागितलं जातं, फर्निचर मागितलं जातं. मोठं लग्न लावलं गेलं पाहिजे. आता लाखांमध्ये लग्न राहिलेलं नाही, 1,00,000-2 लाखांमध्ये. आता ते पुढे गेलं, 25-30 लाखाच्या पुढे पार केली त्याची म्हणजे लिमिट पैशांची. तर लाखांमध्ये लग्न लावलं जातं. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण रॅशनल थिंकिंग करणार आहोत का नाही? आपण केलं पाहिजे. कारण आपल्याला आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जर रुजवायचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. आणि हे सगळं होत असताना मग म्हणजे आमचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे त्याला मॅच होणारं लग्न पाहिजे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं तुमचं उंचावलं, तुम्ही कष्ट केलं, तुम्ही 2 पैसे कमवले, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय झालं. सगळे काय गर्भश्रीमंत घरातून आलेली लोक नाहीयेत. ही कष्टाने वर आलेली लोक आहेत. मग कष्टाने कमवलेला पैसा अशा पद्धतीने वाया घालवणं योग्य की अयोग्य ह्याचा विचार केला गेला पाहिजे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही अंगीकारत असताना या सगळ्या गोष्टींचाही विचार केला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये कमी खर्चात लग्न केलं तर लोक आपल्याला नावं ठेवतील, काय म्हणतील लोक, म्हणून मोठा गाजावाजा करायचा, मोठं सगळं करायचं आणि त्याच्यामध्ये सगळं आपलं आयुष्यभर कमवलेलं त्याच्यात घालवायचं. आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं, आपण शहरामध्ये राहतो तर शहरात अशी मोठी लग्न बघतो, पण गावामध्ये खेडेगावांमध्ये लोक आई वडिलांकडे पैसे नसतात, घर विकून शेती विकून मुलींची लग्न लावली जातात. मग इथं आपण थांबलं पाहिजे का नाही थांबलं पाहिजे? निश्चितपणे थांबलं पाहिजे. आणि अशा खूप साऱ्या मुली आहेत ज्या लग्नाच्या भोवल्यावर म्हणाल्यात वडिलांना, हे जर असे लोभी असतील लोक तर मला लग्न नाही करायचं. मग अशा मुलींना आपण शाबासकी दिली पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांना समजलं समाजामधली कुप्रथा आपल्याला कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागायला लावतीये. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसोबतच आपण पुढे असाही विचार केला पाहिजे की वास्तुशास्त्राच्या नावाखाली भंपकपणे गोष्टी चालतायत सध्या. काय भंपकपणा असतो वास्तुशास्त्रामध्ये? मला ज्या पद्धतीने आता बऱ्याच ठिकाणी अपार्टमेंट होतात, बिल्डिंगा होतात, तर त्या ठिकाणी जसा बिल्डर बांधून देईल तसं आपण घर घेतो. पण त्यातही आपण जातो आणि त्यातला सांगतो की किचनचं दार इकडं नाही, किचन ओटा आग्नेय दिशेला पाहिजे. आता किचन ओटा जिथं असेल तिथं अग्नी प्रज्वलित होतच राहणार आहे ना कायम. मग ते पूर्वेलाच असायला पाहिजे असं काही नाहीये, पण ते पूर्वेलाच पाहिजे. मग दार पूर्वेच्या दिशेने पाहिजे, म्हणून आमच्या दाराची दिशा अशी बदलून द्या. म्हणजे वास्तुशास्त्रासारख्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण चुकीच्या म्हणजे वास्तुशास्त्रज्ञ जो असतो तो ही इज नॉट अन आर्किटेक्ट, ही इज नॉट अ सिव्हिल इंजिनियर. तो सिव्हिल इंजिनियर पण नाहीये, तो आर्किटेक्ट पण नाहीये, कुणीतरी असाच भंपक बाबा आहे. तो काय म्हणतो की मला ह्यातलं नॉलेज आहे. काय नॉलेज आहे? कसली डिग्री आहे तुझ्याकडं? इंटिरियर डेकोरेटर कडे पण डिग्री असते, त्याला पण शिकावं लागतं इंटिरियर डेकोरेशन. सिव्हिल इंजिनियरला पण शिकावं लागतं, शास्त्रीय शिकावं लागतं त्याचं इंजिनिअरिंग. आर्किटेक्टला तर अगदी बारीक बारीक मेजरमेंट्सवर कामं करावी लागतात. मग अशा वेळेला वास्तुशास्त्रज्ञाचं ऐकून आपल्या घराची तोडफोड करणं किती शहाणपणाचं ठरेल याचा विचार आपण केला पाहिजे. इथेही आपल्याला लॉजिकल थिंकिंग केलं पाहिजे, इथेही आपल्याला रॅशनल थिंकिंग केलं पाहिजे. त्यानंतर मी येईल माझ्या ज्या पुढच्या म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुढचा भाग जो आहे की समाजामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी मी मगाशी आपल्याला बोलले सुरुवातीला थोडं काही त्याबद्दल, तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल पण आपण बोलू. आणि वास्तुशास्त्राच्या बाबतीत मी बोलले.
आता वास्तू शांत म्हणून एक प्रकार आहे. वास्तू शांत म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे वास्तुपुरुष असतो. आता वास्तुपुरुष कोणी बघितलाय? मी तर नाही बघितला, माझ्या आई वडिलांनी नाही बघितला, माझ्या आजी आजोबांनी नाही बघितला, मग कोणी बघितला तो? पण तो असतो बरं का. हे आपण हो म्हणायला पाहिजे, आपण नाही म्हणायचं नाही. कारण आपण नाही म्हणलो की आपण मूर्ख ठरतो. हो असतो. मग त्याची शांती करायची असते. त्याची शांती करण्यासाठी तुम्हाला वास्तुशांताची पूजा करायला सांगतात जेव्हा तुम्ही नवीन घरात जाता. अरे माझं नवीन घर आहे, माझ्या नवीन घरामध्ये काय पाहिजे काय नको ते मी बघेन ना. माझ्या घराची मी पूजा केली पाहिजे, 4 लोकांना बोलवलं पाहिजे, मोठा अवडंबर केलं पाहिजे. एका ठिकाणी मी गेले होते, डॉक्टरांचा फ्लॅट होता चिंचवड गावामध्ये आणि त्यांनी आम्हाला वास्तुशांतीला बोलवलं. म्हटलं बघा आम्ही वास्तुशांतीच्या पूजेला येणार नाही, पण तुम्ही घर घेतलंय म्हणून तुम्हाला आम्ही सदिच्छा भेट द्यायला येतोय म्हटलं. गेलो तिथे. आता ह्या गोष्टी जर मी बोलले तर डिफॉर्मेशन होऊ शकतं माझ्या विरुद्ध. तिथं 7 उघडे बंब सगळे बसलेले होते पुजारी आणि ते लोक म करत करत पूजा करत होते काहीतरी. 7 कुंड पेटवले होते. त्या 7 कुंडामध्ये ते लोक तूप बीप काय काय घालून ती पूजा चालू होती. मी म्हंटल एवढे 100 किलोची माणसं आणून त्यांच्याकडनं पूजा करून घेण्यात काय पॉइंट आहे? काही गरज होती का त्याची? पण नाही, ते करायचं कारण ते रूढी परंपरेमध्ये बसतं आपल्या. आणि रूढी परंपरा कशासाठी बळकट केल्या जातात? कारण काही लोकांचे धंदे, काही लोकांचे पोट भरले गेले पाहिजेत म्हणून. आणि म्हणून हे पोट भरण्याचे धंदे आहेत त्यांचे आणि या धंद्यांना आपण बळी पडावं की नाही पडावं याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि ते तुमच्या रॅशनल थिंकिंग मध्ये येतं आणि रॅशनल थिंकिंग तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून येतं. तर हे पण त्याच्यामध्ये येतं. तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला गेला पाहिजे. आणि जेव्हा आपण समाजामध्ये वावरत असतो, समाजामध्ये एकत्र राहत असतो, त्यावेळेला बसवण्णांनी दिलेला जो विचार आहे की आपण जातीभेद पाळला नाही पाहिजे. जाती जातीमध्ये भेद नाहीये हे जर आपण सांगितलं तर इथे महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं भेदाभेद अमंगळ. म्हणजे भेदाभेद जे आहेत समाजामधले ते चुकीचे आहेत, ते पाळू नका असं तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे. त्याच धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं, त्याच धर्तीवर शाहू महाराजांनी काम केलं. आणि आज आपण बसवण्णांचा विचार पेरणारी लोक आपणही तोच विचार पेरायला चाललोय लोकांमध्ये. मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या ज्या काही विविध संघटना आहेत त्या संघटनाच्या माध्यमातून आपण आंतरजातीय आंतरधर्मीय अशी लग्न करणाऱ्या लोकांना सपोर्ट ग्रुप तयार केला पाहिजे. आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण पुण्यामध्ये एका मुलीने आंतरजातीय म्हणजे ती मुस्लिम होती आणि मुलगा पंजाबी होता. तर त्यांचं लग्न होतं मला वाटतं लॉकडाऊनच्या अगोदर, नाही लॉकडाऊनच्या नंतर आम्ही ते लग्न लावलं. त्या मुस्लिम मुलगी होती आणि मुलगा पंजाबी होता. आता ऍक्च्युली तो हरियाणावरनं इकडे आलेला होता म्हणून त्याचं फारसं काही इथं ओळखीचं कोणी नव्हतं पुण्यात. ही लोकल मुलगी होती पुण्यातली आणि ह्या दोघांनी मिळून फॉर्म भरला तिथे मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये. त्यावेळेला फिजिकल होता, आता ऑनलाईन झालेले. तिने फिजिकल फॉर्म भरलं. ते फॉर्म भरल्यानंतर तिथली माहिती लीक झाली आणि त्यांचे जे कट्टर जातीवादी संघटना आहेत, मुस्लिम संघटना, तर त्यांच्यातर्फे ती बातमी लीक होऊन तिच्या आई वडिलांच्या घरी त्यांचे मौलवी आणि त्यांचे जे समाजातली प्रतिष्ठित लोक आहेत ते गेले आणि त्यांनी सांगितलं तुमची मुलगी बाहेर काय करते ते तुम्ही जरा लक्ष ठेवा, अशा पद्धतीने मुलींना मोकळेपणा देऊ नका, असं सगळं सांगितल्यानंतर त्या मुलीच्या बाबतीत म्हणजे लग्नात अडथळे निर्माण झाले. मग तिला कुणीतरी सांगितलं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला सपोर्ट करते. मग तिची आई तिचे वडील आमच्या ऑफिसला येऊन गेले, आमच्याशी बोलले, आम्ही त्यांना सपोर्ट केला आणि त्यांच्या लग्नाला आम्ही हेल्प केली. म्हणजे आजही अडचणी आहेत मुला मुलींना, त्या अडचणी आपण सोडवल्या पाहिजेत. अशा सगळ्या गोष्टी आपण जर करत राहिलो तर निश्चितच आपण समाजामध्ये एक चांगला विचार निर्माण करू शकतो. त्यानंतर माझं असं म्हणणं आहे की आपण मरणोत्तर देहदान केलं पाहिजे. कारण देहाचा आपला जो देह असतो याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्यांना गरज आहे त्या लोकांसाठी त्याचा वापर होतो ऑर्गन डोनेशन मध्ये किंवा देहदानामध्ये. आणि नेत्रदान होतं त्याच वेळेला नेत्रदानाचं पण म्हणजे देहदान केलं की नेत्रदान सुद्धा होतं. कारण त्याच्यामध्ये आपले जे डोळ्यांचा जो कॉर्निया असतो तर तो काढून नेला जातो आणि मग तो त्या पद्धतीने तो जे गरजू आहेत, जे ब्लाइंड लोक आहेत त्यांना ते बसवले जातात आणि त्यांना ही दुनिया दिसते. तर असं जर देहदान, नेत्रदान, अवयवदान
रक्तदान यासारख्या गोष्टी जर आहेत, जर तुम्हाला विचार करायचा असेल तर या सगळ्या गोष्टींचा पण आपण विचार करू शकतो. आता इथं मी माझं कौतुक म्हणून नाही सांगत आहे, पण आम्ही जेव्हा माझी आई वारली 2016 मध्ये 4 फेब्रुवारी 2016 आई गेली, त्यावेळेला आम्ही असा विचार केला की आपण आईचं देहदान करायचं. मग आम्ही देहदान केलं आईचं. डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी त्यांच्याकडनं अँब्युलन्स आली. सकाळी 6:45ला आईचं निधन झालं हार्ट अटॅकनी. मग त्याच्यानंतर साधारण 7:45-8च्या दरम्यान त्यांना आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधनं त्यांचे डॉक्टर आणि त्यांचे सिस्टर वगैरे आले आणि त्यांनी आईचं नेत्रदान करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आईची जी देहदान केलेली होती तर त्यांची बॉडी घेण्यासाठी 9-9:30ला हॉस्पिटलमधनं अँब्युलन्स आली आणि घेऊन गेले. आणि त्यामुळे आम्हाला कुठे स्मशानभूमीत वगैरे कुठे जावं लागलं नाही, काही नाही. आम्ही आमच्या घरासमोर उभं राहिलो. जेवढे लोक आमचे कॉन्टॅक्ट मधले होते, उपस्थित होते, त्यांना सर्वांना सांगितलं, आजच तुम्ही सगळे आमच्या आईला रिस्पेक्ट देण्यासाठी इथं आलात, त्यामुळे थँक्स. आणि आम्ही कुठलाही विधी करणार नाहीये आणि कुठलाही आम्ही इथून पुढे कार्यक्रम करणार नाहीये, असं करून आम्ही त्यांना पाठवून दिलं. ऍक्च्युली 10वं आणि 13वं जे करतात किंवा या सगळ्या गोष्टींमधनं म्हणजे त्या मृतात्म्यास शांती पोहोचण्यासाठी किंवा त्याच्यानंतर त्याच्या ज्या अतृप्त इच्छा असतात त्या राहणार नाही यासाठी ते प्रयत्न केले जातात. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एक छोटीशी अंधश्रद्धा आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे समजून घेतल्या पाहिजेत. आणि मग हे सगळं कुठं जातं, तुमच्या रॅशनल थिंकिंग, तुमच्या लॉजिकल थिंकिंगला ते सपोर्टिव्ह असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे केल्या पाहिजेत. आणि ह्या करत असताना म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार, प्रसार करत असताना मानवतावाद सुद्धा आपण स्वीकारला पाहिजे. कारण देहदान, नेत्रदानामुळे इतर मानवांसाठी ते उपयोगी पडणार आहे, जे गरजू पेशंट आहेत त्यांना. आणि त्याचबरोबर आपण दुसऱ्या गोष्टींचा पण आपण असा विचार केला पाहिजे की समाजामध्ये जिथं जिथं चुकीच्या गोष्टी घडतात, समाजामध्ये जिथं जिथं चुकीच्या पद्धतीने घडतंय किंवा महिलांवर अत्याचार असतील किंवा लैंगिक अत्याचार असेल किंवा काय असेल, तर अशा ठिकाणी आपण पाठीशी संघटना म्हणून उभं राहिलं पाहिजे. म्हणजे विविध आंदोलनं असतील, विविध मोर्चे असतील, विविध ठिकाणी काही घडत असेल, अशा ठिकाणी आपण तिथं आपलं खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे की आपण सुद्धा त्यांच्या सपोर्टमध्ये आहोत हे दाखवण्यासाठी. हे झालं समाजाच्या अंगाने. आणि पर्सनल म्हणजे माझ्या स्वतःच्या, म्हणजे जर मी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला तर माझी स्वतःची डेव्हलपमेंट होते, माझी पर्सनॅलिटी डेव्हलप होते, मी विकसनशील विचार करते. आणि म्हणून माझ्या फायद्यासाठी सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन फायद्याचा आहे, समाजासाठीच नाहीये, फक्त माझ्यासाठी सुद्धा ते फायद्याचं आहे. कारण मी अशा सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहून मी वेळ, म्हणजे माझे श्रम, पैसा आणि माझा वेळ मी वाया घालवणार नाही. माझा श्रम, पैसा आणि वेळ मी कुठे घालवेल? चांगल्या ठिकाणी, चांगल्या कार्यात मी घालवेल. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचाही विचार केला गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वामी विवेकानंद जे होते, स्वामी विवेकानंद काय बोलले होते की म्हणजे समाजाची जी प्रगती आहे ती महिलांच्या प्रगतीवरून आपल्याला दिसून येते. कारण महिलांची प्रगती न होण्यामागचं कारण आहे शिक्षण, रूढी परंपरांमध्ये स्वतःला अडकून घेणं आणि रूढी परंपरा फॉलो करणारी. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तर ती नेहमी अशी म्हणते की बघ मी एवढी शिकलेली आहे पण मी अगदी सगळं करते म्हणे, रूढी परंपरेप्रमाणे माझी आई जे करत होती, माझी सासू जे करत होती, मी ते सगळं करते. मी म्हटलं का तू तारेवरची कसरत करते? म्हटलं काय गरज आहे तुला तारेवरची कसरत करायची? ही तारेवरची कसरत तू बंद कर आणि स्वतःचा विकास कर म्हटलं, स्वतःच्या बुद्धीचा विकास कर. तर ती म्हणे की मी शिकली की मी एवढी डबल ग्रॅज्युएट आहे. मी म्हटलं डबल ग्रॅज्युएट असणं म्हणजेच तू हे सगळं म्हणजे विचार करते असं त्याचा अर्थ होत नाही. कारण शिकलेली लोक जास्तीत जास्त ह्या सगळ्या गोष्टी करतात. मला एक ह्यातच सांगायची गोष्ट होती की मला एक कॉल आला होता. ती हिंजवडीमध्ये IT क्षेत्रामध्ये कामाला होती एक मुलगी आणि तिने मला कॉल केला, मॅडम मला तुमचा गुगलवरनं नंबर मिळाला म्हणून मी तुम्हाला कॉल केला. मी म्हटलं काय झालं? ती म्हणाली मला म्हणजे तिच्या कंपनीमध्ये एक मुलगा काम करतो आणि तिला तो आवडतो आणि मग तिने ते वशीकरण करण्यासाठी कल्याणला एका बाबाला कॉन्टॅक्ट केला तिने आणि त्याला जवळजवळ तिने 12 लाख रुपये दिले. आता ती कमवते, तिच्याकडे पैसे आहेत म्हणून तिने ते दिले आणि 12 लाख रुपये दिले आणि ती म्हणाली तो मुलगा मला त्याचं वशीकरण करायचंय, म्हणजे मला त्याच्याबरोबर लग्न करायचंय. म्हणजे शिकलेल्या मुली, IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुली सुद्धा वशीकरणासारख्या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवतात
अरे तुम्ही वशीकरण न करता तुम्ही चांगलं वागा, चांगलं बोला. तुम्हाला जर त्या मुलाला जर तुम्ही आवडलात, तर निश्चितच तो तुम्हाला विचारेल, "तू माझ्याशी लग्न करणार आहेस का?" आणि तुम्ही जर चांगल्या पद्धतीने वागला नाहीत आणि फक्त तुम्ही अशा काहीतरी म्हणजे बाहेरून आपल्याला काहीतरी हेल्प मिळेल म्हणून स्वतःचा तुम्ही आर्थिक नुकसान करून घेता, तुम्हाला मानसिक त्रास होतो. 12,00,000 तिला अजून मिळालेले नाहीयेत. आम्ही कंप्लेंट वगैरे केली पोलिसांमध्ये. ते 12,00,000 रुपये तिने घालून बसली. म्हणजे पैसा आल्यानंतर किंवा तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही विचार करण्याची पद्धती बदलली तरच तुमच्या आयुष्यात फायदा आहे. तुम्ही जर विचार करण्याची पद्धती बदलली नाही, तर तुम्हाला अशा पद्धतीने जागोजागी तुम्हाला फसवणारे आणि लुटणारे लोक भेटतील. आणि असे जे फसवणूक करणारे आणि लूट करणारे, शोषण करणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही काम करतो. आम्ही कुठल्याही देवाधर्माच्या विरुद्ध आम्ही काम करत नाही. कारण भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल 25 स्पेसिफिकली सांगतं, की प्रत्येक भारतीय नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. स्वतःचा धर्म पालनेचं स्वातंत्र्य आहे. मग धर्म पालनेचं स्वातंत्र्य असताना त्याच्यामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील धर्मामध्ये, तर त्याचाही आम्ही विचार करतो. होळीसारख्या सणाच्या वेळेला पुरणपोळी जाळली जाते. नैवेद्य म्हणून होळीमध्ये टाकली जाते. त्याच्या आजूबाजूला बोंबा मारून शिव्या दिल्या जातात. मग हे चुकीचं आहे का नाही? शिवीगाळ करणं, आई-बहिणीच्या नावाने शिवीगाळ करणं. मग आम्ही हे सांगतो तिथं, की तुम्ही आई-बहिणीच्या नावाने बोंबा मारण्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने ही जी काही पुरणपोळी आहे, ही पौष्टिक आहे, ही गोळा करा आणि आपण ती गरजू गरीब गरीब लोकांना आपण ती त्या दिवशी वाटतो. 8 वाजता संध्याकाळी जाऊन आम्ही वाटतो. 6 वाजता पोळ्या गोळा करतो. मग हे आपण काम केलं पाहिजे. समाजाला सुधरवण्याचं काम आपणच करायचं कारण आपण समाजातली लोक आहोत. बाहेरून कोणी येणार नाहीये. आणि मग त्याच्यामध्ये लॉजिकल थिंकिंग काय आहे, की अन्न वाया घालवू नये. अन्नाची गरज ज्या लोकांना आहे त्या लोकांपर्यंत अन्न पोहोचलं पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दिवाळीच्या वेळेला तुम्ही प्रदूषणमुक्त दिवाळी करू शकता. पण फटाके वाजवूनच तुम्हाला दिवाळी करायची असते. गोडधोड खाऊन तुम्ही दिवाळी करू शकता. पण तरी सुद्धा तुम्हाला फटाके वाजवायचेच असतात. ज्याच्यामुळे प्रदूषण होतं, ज्याच्यामध्ये बालकामगारांना प्रोत्साहन मिळतं कारण लहान मुलांच्या हाताने ते वळवले जातात फटाके. तर इथं बालकामगार म्हणून आपण मानवतावाद आपल्यामध्ये असला पाहिजे, की लहान मुलांनी काम केलं नाही पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. पण गरिबी, भूकमरी आणि या सगळ्या प्रकारातून हे होतंय. कारण हरियाणामधल्या एका मुलीला म्हणजे कुपोषणाचं प्रमाण आपल्याकडे एवढं आहे भारतामध्ये, की हरियाणामधली एक छोटीशी मुलगी होती 2-2.5 वर्षाची. नुकतंच बोलायला शिकलेली होती आणि तिने कुपोषित होती ती मुलगी. गरीब आदिवासी क्षेत्रातली होती आणि तिथे अन्न पोहोचत नव्हतं. तर ते म्हणजे किती कष्ट केले तरी सुद्धा त्यांना पोटभर जेवण मिळत नव्हतं आणि त्या ह्याच्यामध्ये ती कुपोषित मुलगी भात करून ती डोळे बंद केले तिने. मग त्याच्यावरती गाणं आलेलं आहे. YouTubeवर तुम्ही बघू शकता. भात भात करते मर गई संतोषी. म्हणजे त्या मुलीचं नाव संतोषी असतं आणि भात भात करते मर गई संतोषी. अशा पद्धतीचं गाणं आहे. ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. जो पैसा आपण कमवतो, कष्टाने कमवतो, तो अशा लोकांना मदतीसाठी जर आपण देऊ शकलो, तर आपण ते नक्कीच दिलं पाहिजे. कारण तो पैसा साठवण्यासाठी नाहीये, त्याच्यावरचं व्याज कमवण्यासाठी नाहीये. तर असे जे काही घडत असतं, अशा ठिकाणी जे काही घडतं, दिस इज रॅशनल थिंकिंग म्हणजे हे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ खूप मोठा आहे. जर मी अजून 2 तास आपल्याशी बोलले तरी ते कमी पडणार आहेत आपल्याला. तर ह्या पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे? कसं आहे? हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. आता गुजरातमध्ये काही ठिकाणी आदिवासी मुलांना आणि बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षण व्यवस्था नाहीये. त्यांना शिक्षण व्यवस्थेसाठी तिथे काम करणाऱ्या संघटना आहेत. आपल्याकडे संघटना आहेत महाराष्ट्रात, कर्नाटकमध्ये संघटना आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्र अशा सामाजिक काम करणाऱ्या संघटना आहेत. तर त्यांच्याबरोबर आपण जोडून घेतलं पाहिजे. त्यांची कामं कशी चाललीत ते बघितलं पाहिजे. आता कालच पुण्यामध्ये ते तर्कशील सोसायटीची लोकं आलेली होती. बाईकवर त्या पंजाब ते हैदराबाद गेल्याने हैदराबाद टू पंजाब जातायत. मग ते कार्यकर्ते काय काम करतात त्यांच्याकडनं आम्ही समजून घेतलं काल. म्हणजे आपण जर समाजात बाहेर पडलो नाही, तर वेगवेगळ्या प्रकारे कसे सामाजिक कार्य केले जातात, काय केलं जातं, समाजामध्ये उन्नती होण्यासाठी काय केलं जातं, हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रॉपर विचारसरणी म्हणजे महात्मा फुलेंनी पण आपल्याला सांगितलं होतं, की सत्य आणि असत्यामधला फरक समजून घ्या तुम्ही. सत्य काय आहे, असत्य काय म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये खूप बदल निर्माण केला. सत्यशोधक पद्धतीची लग्न सांगितलीत त्यांनी, की ज्या सत्यशोधक पद्धतीमध्ये हुंडा, मानपान, आहेर ह्या सगळ्या गोष्टींना फाटा आहे. पत्रिकेला फाटा आहे, मुहूर्ताला फाटा आहे. 365 दिवसामध्ये कधीही लग्न करू शकता. म्हणजे ऑल 365 डेज तुम्हाला चांगले आहेत.
त्याच्यामध्ये शकून अपशकून काही नाही, कधीही तुम्ही लग्न करू शकता. तरी सुद्धा आपण जातो, विचारतो कोणता मुहूर्त आहे, या मुहूर्त आहे का? मग 12:30चं लग्न असतं, ते लागतं 1:30 वाजता. गेला का तुमचा मुहूर्त बोंबलत? सॉरी, तुमचा मुहूर्त गेला अशा वेळेला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मुहूर्त बघता, मग मुहूर्ताला वेळेवर लग्न लावा ना त्या लग्नाला. पण नाही, ते तुम्ही लावणार उशिरा, 1:30, 2, 3 वाजता, कारण ती पार्लरमध्ये गेलेली असतो, तो तिथे घोड्यावर बसलेला असतो. त्याचं ते सगळं वरात येत असते, ती तिकडून येत असते. तिथं 2-3 तास तुमच्या पुढे जातं लग्न. मग अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणार आहोत की नाही करणार? आपण प्रश्न विचारणार आहोत का नाही विचारणार? वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतं, की प्रश्न विचारा. मग तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का नाही विचारायचं? स्वतःच्या बुद्धीला प्रगल्भ करायचंय का नाही करायचं? या सगळ्या गोष्टींचाच विचार आपण वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये करतो. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे असं काही नाहीये, की घेतला पुस्तक वाचलं, एक 4-5 पेजेस झालं, वैज्ञानिक दृष्टिकोन आला माझ्यामध्ये. असं नाहीये ना. त्याच्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेताना आपल्याला खूप परखड विचार केला पाहिजे. आपल्याला खूप सत्याने वागलं पाहिजे, सत्याने विचार केला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार पण केला पाहिजे. स्वतःमध्ये आल्यानंतर आपण म्हणजे बोले तैसा वागे ज्याला म्हणतात. तर जसं आपण बोलतो, जसं आपण शिकतो, जसं आपण विचार करतो, तसं वागायला पण शिकलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि महिलांच्या बाबतीत आपल्याला का जास्त हे करायला लागतं? कारण महिला ह्या रहाटगाडग्यामध्ये अडकलेल्या आहेत. त्या रूढी परंपरांच्या रहाटगाडग्यामध्ये एवढ्या अडकलेल्या आहेत, की त्यांना बाहेर यायला चान्सच नाहीये. कारण आता मार्गशीर्षातले गुरुवार गेले, त्यावेळेला आपण सगळ्यांनी उपवास केले. का केले? माहीत नाही. कुणी लावली प्रथा? माहीत नाही. काय फायदा होतो त्याच्यात? माहीत नाही. पण आपण केले ना, कारण आपण सगळ्या रूढी परंपरा फॉलो करतो. मग ह्या गोष्टी पण आपण विचार केला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचारांचा उहापोह होणं म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. आता मला वाटतं माझा टाइम झालेला आहे. उरलेले 12 ते 15 मिनिटामध्ये आपण काही प्रश्नोत्तर असतील तर तेही घेऊयात. आणि जर माझ्याकडनं काही चूक-भूल झाली असेल, माझ्याकडनं बोलताना काही चुकलं असेल, तर मी क्षमस्व, मी माफी मागते आपली. पण मला जे वाटलं आणि माझ्या ओघात जे काही आलं ते मी बोलले. आणि ज्या ज्या सामाजिक कार्यामध्ये गेली 38 वर्ष मी काम करते, म्हणजे मी 11वीत असल्यापासून काम करते. तर 11वीत असल्यापासून मी जे काम करते त्याच्यामध्ये मी बघितलं, की माझ्या शाळेतल्या, माझ्या वर्गातल्या आम्ही 60 मुलं होतो. 60 मुलांमध्ये आम्ही 30 मुली आणि 30 मुलं होतो. तर 30 पैकी मी एकटीच इकडं आहे. बाकी 29 तिकडे आहे. त्यामुळे त्यांचा जो तराजू आहे तो जड आहे आणि माझा तराजू खूप खाली आहे. म्हणजे माझं वजन एवढं कमी आहे, की मला माझं वजन वाढवता येत नाही आणि मला माझ्या समाजाचा बदल करायला फार अवघड वाटतंय. ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. कारण हीच परिस्थिती बदलावी म्हणून बसवांनांनी लिंगायत चळवळ निर्माण केली आणि लिंगायतांना वेगळा म्हणजे धार्मिक स्थान निर्माण करून दिलेलं आहे. आणि मग तुम्ही जर लिंगायत समाजाने, बसवांनांनी तुम्हाला जर हा म्हणजे एवढा चांगला विचार तुम्हाला दिलेला आहे, तर मग तो विचार आपण अंगीकारला पण पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण ठामपणे बोलायला पण शिकलं पाहिजे. आपण पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला योग्य अयोग्य बघू, चुकीच्या गोष्टी बघू, चुकीच्या गोष्टी नाकारू, सत्य गोष्टींच्यावर चालण्याचा प्रयत्न करू आणि मग आपण निश्चितपणे समाजामध्ये वेगळ्या पद्धतीचे काम करू शकतो. आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 35 वर्ष या महाराष्ट्रामध्ये अगदी ठामपणे समाजामधल्या गोष्टी बोलतीये, सांगतीये. आंबा, माझा आंबा खा. सांगलीचा एक बाबा आहे. माझ्या बागेतले आंबे खा आणि तुम्हाला मुलं होतील. कारण मुली जन्माला घालायचे नाहीयेत, कारण मुली नको आहेत. मुलगाच हवा आहे, कारण मुलगा वारस आहे ना. मग हा विचार आपण महिलांनी, म्हणजे आज आपण काल सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली आणि आज आपण इथं बसलोय आणि आपण हा विचार केला पाहिजे, की मुलगा हा वारस असू शकत नाही. मुलगी पण त्या, कारण कायद्याने, म्हणजे जो भारतीय कायदा आहे, हिंदू सक्सेशन ऍक्ट, हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे मुलगा आणि मुलीला समान हक्क दिलाय वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये. मग तुम्हाला मुलाचाच का अट्टाहास पाहिजे? जर समान हक्क आम्हाला आहे आमच्या भावांबरोबर, तर मग आम्हाला समान वागणूक पण मिळाली पाहिजे. आमच्यावरती कोणी चुकीचे अन्याय अत्याचार नाही केले पाहिजे. मग महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून कायदे आहेत. भारतीय राज्यघटनेप्रमाणे कायदे निर्माण झालेले आहेत. त्या कायद्यांचं पालन पण मी करेन. आता आम्ही डिसेंबरमध्ये 31 डिसेंबरला द दारूचा नाही, द दुधाचा असा प्रचार करतो. म्हणजे दारू सारखं व्यसन किंवा सिगारेट सारखं व्यसन असेल, कुठलंही व्यसन असेल, ड्रग्स असेल, तर हे व्यसन करू नये माणसाने, कारण व्यसनामुळे माणसाची बुद्धी भ्रमिष्ट होते. त्यामुळे व्यसन तुम्ही करू नये आणि व्यसन आता परवडणारं नाहीये, खूप महागडं झालेलं आहे. त्याच्यामुळे याचाही आम्ही प्रचार प्रसार करतो. आम्ही गणपतीच्या वेळेला
वाहत्या पाण्यामध्ये गणपतीचं विसर्जन करू नका, कॉर्पोरेशननी बांधलेल्या हौदामध्ये विसर्जन करा, याचाही प्रसार करतो. आणि तसं महाराष्ट्र सरकारने आता GR काढलाय की प्रत्येक कॉर्पोरेशननी हौद बांधावेत आणि त्याच्यामध्ये गणेश विसर्जन व्हावेत म्हणून. म्हणजे जे काम आम्ही समाजामध्ये करतोय त्याला अनुसरून महाराष्ट्र सरकार आम्हाला सपोर्ट करते, गव्हर्नमेंट आम्हाला सपोर्ट करते. आत्ताच 2 महिन्यापूर्वी का 1.5 महिन्यापूर्वी आम्ही ज्या गोष्टीसाठी अनेक वर्ष लढत होतो की आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या मुलींना शेल्टर होम मिळायला पाहिजे, तर रेस्टरूम्स मिळायला पाहिजेत, अशी आमची मागणी होती. तर आता GR काढला महाराष्ट्र सरकारने की तिथल्या पोलीस स्टेशनचं ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते पोलीस स्टेशन आणि तिथे अशी तक्रार आली तर त्या जोडप्याला संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांना ते शेल्टर होम मिळाले पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टींसाठी आम्ही काम केले त्यासाठी आम्ही कायदा पारित करून घेण्यासाठी पण आम्ही प्रयत्न केलाय सरकारकडे. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यामध्ये पण असंच आहे की सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त अन्याय महिलांवर झालेला आहे आणि त्या महिलांना काय सांगितलं जातं, तुझं चारित्र्य शुद्ध आहे हे प्रूव्ह करण्यासाठी उकळत्या तेलातून तू नाणं काढ, विस्तवावरनं चालून दाखव. म्हणजे हे सगळं अन्याय महिलांवरच करायचं का, समाजाने महिलांवरच अन्याय करायचा का? आणि म्हणून त्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आपण महाराष्ट्र सरकारकडनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाठपुरावा करून पारित करून घेतला. अशा सगळ्या गोष्टी आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. जादूटोणा विरोधी कायदा आमच्या डॉक्टरांच्या खुनानंतर पारित केला महाराष्ट्र सरकारने. त्या पाठोपाठ आजूबाजूच्या आसाम, ओरिसा, कर्नाटक या राज्यांमधनं जादूटोणा विरोधी कायदा पारित झाला. तर जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये पण महिलांवरती लैंगिक अत्याचार आहेत. बुवा बाबा महिलांचे लैंगिक अत्याचार करतात. मग अशा वेळेला आपण त्यांच्या बाजूने उभं राहायचं का नाही? आपण त्या बुवा बाबांच्या विरुद्ध बोललं गेलं पाहिजे का नाही? बोलायला पाहिजे. आपण बोलायला शिकलं पाहिजे. आणि जेव्हा आपण बोलणार त्यावेळेला निश्चितच समाजामध्ये बदल होतो आणि तो बदल घडवून आणणं हे आपलं काम आहे, महिला म्हणून आपलं काम आहे. आणि मग आपण जर हा बदल घडवून आणला तर निश्चितच वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हे समजायला सोपं जातं. म्हणजे नुसतं वैज्ञानिक दृष्टिकोनाचं ते जे मी तर्क, अनुमान, प्रचिती हे अशी अवघड शब्द वापरली ते कळलं नाही. पण जेव्हा मी समाजात जे घडतंय ते सांगितलं तेव्हा ते कळायला सोपं जातं. आणि म्हणून आपण हे काम करत असताना या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि असा विचार करत असताना आपल्याला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती सनातन सारख्या संघटना किंवा अजून कट्टरवादी काही संघटना असतील त्यांच्याकडनं धमक्या येतात आम्हाला, तुम्ही हे काम थांबवा, हे काम तुम्ही करायचं नाही. तरी पण आम्ही करतोय ना. कारण कर्नाटकामध्ये डॉक्टर कलबुर्गींचा खून झाला, गौरी लंकेशांचा खून झाला, महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड गोविंदांना पानसरेंचा खून झाला, डॉक्टर दाभोळकरांच्या खुनापाठोपाठ ही 3 खुनं झाली. आणि त्यांचं काय म्हणणं होतं की समाज प्रबोधनाचं काम तुम्ही थांबवा, समाजामध्ये चांगले विचार पेरायचं काम तुम्ही थांबवा. पण आम्ही थांबणार नाही. आम्हाला हे काम करायचंय आणि आम्ही हे आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हे काम करणार आहोत. कुणाची धमकी आली तरी आम्ही थांबणार नाहीये. मग हे सगळं कुठून आम्हाला बळ आलंय? हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आलेलं बळ आहे. म्हणजे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पाळला, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार आणि प्रचार आणि प्रसार केला तर निश्चितपणे तुमच्यामध्ये तेवढी ताकद निर्माण होते की तुम्ही कशालाही भिडू शकता, कोणत्याही गोष्टीला तुम्ही भिडू शकता. आणि मग हे भिडण्याची ताकद जी आहे ती आपल्या सर्वांमध्ये आली पाहिजे. म्हणून आजचा कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा वाटत होता आणि मला थोडासा घशाचा त्रास असताना सुद्धा मी बोलले आपल्या समोर आणि मला दिलेल्या वेळेपेक्षा मी 5 मिनिटं जास्त बोलले. त्याबद्दल मी क्षमस्व. आणि आपण प्रश्न आणि उत्तर यांचाही आपण आता थोडंसं बघू, काही प्रश्न येतात का त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न जयश्री मॅडम करतील. डॉक्टर शेटकर इथं आहेत, डॉक्टर शशिकांत पट्टण इथं आहेत. तर या सर्वांनीही प्रयत्न करावा माझ्यासोबत. तुम्हाला जी उत्तरं येत असतील तर तुम्ही ती सांगावीत, कारण तुम्ही सुद्धा विद्वान लोक आहात इथं. त्यामुळे तुमच्यासारखे जे विद्वान लोक इथं आहेत त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि मी पण देईन. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. आता आपल्याला मार्गदर्शन डॉक्टर शशिकांत पट्टण सर करतील आणि त्यानंतर मी शेटकर फॅमिलीमध्ये शेटकर सर आणि शेटकर मॅडमची मुलगी प्रतिभा, अजून कोणी आपले विचार मांडणार असतील ते पण घेऊ. आणि नंतर मॅडमच्या संदर्भामध्ये जसं मनीषा मॅडमनी अतिशय सुंदर आता सांगितलं त्याप्रमाणे की त्यांनी पहिल्यांदाच पॉइंट आउट केलं की आत्म्याला मी म्हणता बोलले जगन्मान्य माहिती असल्याप्रमाणे, पण आपण असं म्हणतो की निसर्ग नियमानुसार आपलं शरीर जेव्हा आपण विघटन होतं तेव्हा आपण परत निसर्गाचे झालेलो असतो आणि आपल्या सर्वांमध्ये निसर्गाचा अंश आलेला असतो. जसं देवांश म्हणतो, म्हणजे बसवांनी सांगितलंय की परमेश्वर ही म्हणजे आपण ही संकल्पना मांडलेली आहे, म्हणजे आधीपासून मांडलेली. काहींनी त्याला
त्याचं बाजारीकरण केलेलं आहे. पण लिंगायत समाजामध्ये सांगितलेलं आहे की देवाचा अंश सर्वांमध्ये आहे. माझ्यातला शिव आहे, तुमच्यातही शिव आहे. त्यालाच आपण आता सध्या तरी आत्मा म्हणतो आपण त्याला. कारण म्हणजे शांती घरामध्ये जे आहे त्याच्या इच्छा आपण पूर्ण करतो, एवढंच त्याच्या मागणे बोलायचंय. आणि त्याच्या निमित्ताने आपण कुठली पूजा अर्चा केली नाहीये, कुठली शांती घडवत नाहीये. तर आपण व्याख्यानसारखं संवाद चर्चासत्र आपण ठेवलंय त्या निमित्ताने की आपले विचार मुक्तपणे बाहेर आले पाहिजे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ऍडव्होकेट मनीषा मॅडमनी जे सांगितलं तेच आपल्याला ऍडव्होकेट छाया मॅडमही सांगत होते की कुठलाही गोष्ट म्हणजे आपण सायंटिफिकली पण आम्ही जेव्हा लॅबमध्ये आपण काम करत असतो ते एखादा एक्सपेरिमेंट करण्याचं म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन ते आधी तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर आजी येतं त्याच्यामध्ये आपण कन्क्ल्युजन काढतो. एखादा जर तुम्हाला एव्हिडन्स नसेल तर एक्सपेरिमेंट मध्ये आपण तिथे नील लिहितो. म्हणजे याचा अर्थ काय की वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे जसं आपण लॅबमध्ये काम करतो किंवा कचेरीमध्ये काम केलं जातं की प्रत्येक गोष्टीला तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रेझेंट करावे लागतात. म्हणजे ज्या गोष्टीला तुम्हाला पुरावे आहेत पुराव्यानिशी जी गोष्ट तुम्ही मान्य करू शकता आपण त्याला वैज्ञानिक कौशल्य किंवा कसोटी घडू शकतो, चिकित्सक बुद्धी. आणि अतिशय छान तुम्ही सांगितलं मनीषा मॅडम. आता आपण डॉक्टर पट्टण सरांना की 2 मिनिटं बोला, मार्गदर्शन करा आणि आपण हा कार्यक्रम पुढे घेऊया. थँक्यू. थँक्यू. ओम श्री गुरु बसवलिंगांना ॲडव्होकेट मनीषा महाजन मॅडमांनी व्यवस्थित अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्याचा परिणाम महिलावर कसं होते आणि कसं विरोध करायचं कायदे दृष्टीने सामाजिक दृष्टीने सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. 12वी शतकामध्ये बसवेश्वर आणि शरणांनी पूर्णप्रमाणे हे अंधश्रद्धा निर्मूलन एक मोठं आंदोलन चालू केले. एका वचनामध्ये विधवा अक्कनागांबानी सांगते मला विधवा सांगू नका, अधावे यंद्यांना विधवे यंद्यांना काढ बेडर. आय एम नॉट अ विधवा, मी विधवा नाही आहे म्हणते त्यांनी. म्हणजे आय एम द एव्हरीथिंग फॉर माय सन चन्नबसवण्णा. नीर कंडली ते विद्या मगदुमानी वचन गायलेले की पाणी बघितलं तर ते डुबकी मारते आणि कुठेतरी पेड असले तर त्याचं फेरी मारते. ह्याच्यावर तुम्ही विश्वास कसा काय ठेवणार आहे तुम्ही. म्हणजे पूर्णप्रमाणे त्यांचं मोठं आंदोलन कुठं काश्मीरचे सगळ्याकडून आले होते ते. काश्मीरवरनं भारतात सगळं कडून शरणा लोक आले होते. एक समान विचारवादी सगळं होते. त्यांनी हे मूर्तीपूजनचा विरोध केले आणि श्राद्ध करण्याचा विरोध केले. अजूनही तमिळनाडू आणि केरळामध्ये साऊथ इंडियामध्ये ते लेडीजना ते ब्लाऊज पण घालायचं नाही, म्हणजे एवढे, आणि केश बांधायचं नाही, केश सोडायचं. म्हणून ते तिरुपतीला कुठेतरी जाऊन ना वर्षाला 2-3 वेळ ते केश कापून येते. म्हणजे एवढे त्याच्यावरती ब्राह्मणशाहीचं अत्याचार अन्याय चालू आहे, शोषण चालू आहे. आणि ह्या संदर्भात आता मॅडम दीपावलीचं फटाक्याचं ना ते ॲक्च्युली खरं आहे, परंतु एक मोठं म्हणजे स्ट्रॉंग कानून होत नाही. इट इज लाईक लेबल ऑन द सिगरेट्स अँड ड्रिंक्स, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, दॅट्स ऑल. बट मार्केटिंग दे विल do it. So there are a number of factories which especially cracker factories where age below 15-20 they are working in the factories, especially Shivakashi at Tamil Nadu. Every year more than 1,000 people will die in burst and other things. So it is a new challenge in front of us. We should first cleansify ourselves. Atma म्हटलं तर ourself. It is immortal. It is our feelings, emotions attached to our ideology, our everything. So what we need to do here that and कर्नाटकामध्ये एक चित्रदुर्ग चಳ್ಳकेरी आहे. कोणीतरी लेडीजला मेनिस्ट्रेशन सायकलला तर त्यांनी 5 दिवस ते मंदिरामध्ये झोपायचं, घरीला यायचंच नाही. घाबरून ते बरेच लोकांनी युटेरस काढलेले. याक 3 वर्ष पूर्वी नियरली 280 लेडीज रिमूव्ड देअर युटेरस टू अवॉइड मेनिस्ट्रेशन सायकल, बिकॉज त्यांचं रोजीरोजीच बंद होतं, काम बंद होते आणि त्यांना एवढे हिंसा अन्याय आणि हे सगळं. आणि ह्या संदर्भात मी ॲडव्होकेट छाया ताई म्हणतो, मी माझं मोठं ताईसारखी. मला माझं आणि
शेटकर कुटुंबाचा जवळजवळ 16 वर्षाचा संबंध आहे. मी प्रवराला असताना मी एक, आणि त्यांचं एवढं, शी वॉज मोर लिबरल, शी वॉज मोर rational and radical in her thoughts and vision and acts also. She was very, especially for ladies, she used to tell you should be very rational, you should not be orthodox. And she was an artist, she was a sculptor, she was a writer, orator, right, what not. She has done a tremendous work, and she was a life member of Basava Understanding. Even Manisha madam is a trustee and vice president of Samasta Lingayat. She is an architect in registering both organizations, and I thank especially Dr. Shetkar sir, whom I consider as my elder brother, and my sister, though she is no more, but her, for example, now Wordsworth, Shakespeare, we remember them. So in the same way, I remember every day, every moment, the love, affection given by my sister, elder sister Chayaka Shetkar, and all her relatives are there. Patil family, her daughter is there, her husband is there. I request all of them to talk, and she had actually decided to talk on the same topic in the forthcoming days, but unfortunately she was not with us. She is with us, her memories, her thoughts are always with us. Thank you one and all. थँक्यू सर. थँक्यू डॉक्टर पट्टण सर. अतिशय व्यवस्थित सांगितलं तुम्ही. आता आपण हँड रेज केलाय भाग्या कोटी. त्यांना रिक्वेस्ट करते की आपला क्वेश्चन अनम्यूट करा आणि आपला क्वेश्चन मांडा. शरणो शरणार्थी सगळ्यांना मी नमस्कार करते. मनीषा दीदी, आज तुम्ही खूप चांगलं बोलला, आणि तुम्ही मूढनंबिके सर म्हटले ना, त्याच्यावरती खूपच चांगलं वाटले. आणि ते पुरणपोळी घालता म्हटलं ना होळीचं मध्ये, मला खूपच आवडले ते, आणि मी पण ते स्टार्ट करते. आमची इलकलमध्ये मानस्वामी म्हणून असलेत, दोड्डाजा आम्ही म्हणत होतो त्यांना. त्यांनी नागपंचमी होते ना, तेव्हा दूध घालताना, दूध साप हे घालतो ना आम्ही, ते वेस्ट करायचं नको म्हणून अनाथ आश्रमात कोण असतात ना भिकारी लोकांना, आणि कोण वृद्धाश्रमाला जाऊन त्यांनी त्या दिवशी आचरण करत होते. थोडं सगळ्यांनी विरोध केले, मगर त्यांनी आम्ही पण आता तेच करायला, मी पण तेच करायला लागले. नागपंचमी येते ना, मी वृद्धाश्रमाला जाऊन मला किती होते 4 लिटर 5 लिटर तिथं दूध घेऊन जाते. आम्ही काय म्हणते मी, अध्यात्म नाही बसवतत्व काही पण असू दे, स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन होते. माझं परिवर्तन केल्यानंतर सगळं माझं शेजारी आणि माझं रिलेटिव्ह, माझी फ्रेंड सगळं मला बघून हे छान आहे, शिकलेलं न शिकलेलं पण बघून ते करतात. आम्ही सगळं जण करूया. आजचं खूप चांगलं मला वाटलं म्हणून मी सांगते. पट्टण सरांना थँक्स बोलते आणि तुम्हाला पण थँक्स बोलते. धन्यवाद. थँक्यू भाग्य मॅडम. मनीषा मॅडम जमखंडीचं आहे. भाग्य जमखंडीचं आहे मॅडम. कोण आहे तो सर? मनीषा बांगी 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 म्हटले तर माझं रिलेटिव्हच असलेल. हो, नंतर बोलते हो सर त्यांना, त्यांचा नंबर घेऊन वगैरे मी. येस बोलू आपण. थँक्यू. नाही, खूपच चांगलं वाटलं. धन्यवाद. थँक्यू भाग्याताई. ओके. इथं पण बसव समिती म्हणून आहे पुण्यामध्ये, जे नागपंचमीच्या दिवशी दूध असं डिस्ट्रीब्युट करतात. बसवेश्वर पुतळ्यासमोर काही मंडळ आहेत की त्यांच्या दृष्टीने पण ते नाग म्हणजे दुधाचं लहान मुलांसाठी किंवा तुम्ही म्हणाल्याप्रमाणे वृद्धाश्रमामध्ये जिथं शक्य असेल तिथं दूध डिस्ट्रीब्युट करतात. आजकाल आता थोडंसं अवेअरनेस आलेलं नाही असं नाही, पण त्याला आपण सुरुवात केली पाहिजे. हो, बरोबर आहे. अजून कोण बोलणार आहेत? शेटकर सर किंवा डॉक्टर प्रतिभा, आपलं मत मांडणार आहात, आधी बोलणार आहात? पाटील फॅमिलीतून कोणी? डॉक्टर प्रतिभा. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला मग. श्री गुरु बसवलिंगाय नमः. प्रथम मी मनीषा मॅडमला, ॲडव्होकेट मनीषा मॅडमला कॉंग्रॅच्युलेशन देतो. आजचं स्मरणार्थ दत्ती व्याख्यानला यू हॅव जस्टिफाईड मॅडम. तुम्ही जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ऍक्टिव्ह मेंबर आहेत आणि खूप काम केलं आहे. आणि समाजामध्ये एग्लिटरियन सोसायटी कसं करावं, कसं स्थापना करावं, त्या विषयामध्ये तुम्ही दररोज तेच करतात. तुम्ही
ह्या विषयामध्ये माझी बायको लेट सौभाग्य छाया षटकर जी पण तुमच्यासोबत तेवढं काम करणार होती, त्याला अपॉर्च्युनिटी नाही मिळालं. नाहीतर आपण बसव इंटरनॅशनल बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च ट्रस्टची ऍक्टिव्ह मेंबर होते वुमेन मेंबर ग्रुपमध्ये. आता ती सोडलेले काम बहीण जयश्री पटण, डॉक्टर जयश्री पटण आणि बहीण जयश्री पाटील कोगनूर, तुम्ही हे पुढे न्यावा लागेल. बिकॉज खूप कमी लोक आहेत मेंबर्स, लेडीज मेंबर्स जास्त करावं लागेल आपल्याला. आणि खूप सारे प्लॅन होते माझे बायकोचे. म्हणजे आपण समाजामध्ये आपल्या लिंगायत धर्मामध्ये जे हे अंधश्रद्धा शिरलेलं आहे आणि जे वैदिक पद्धती शिरून आपल्याला उगाचच रिच्युअल्स, अननेसेसरी रिच्युअल्स करून आपलं डोकं खराब करायला आहेत, ते सर्व कसं दूर करावं म्हणून ते खूप विचार करत होती. म्हणून आय कॉंग्रॅच्युलेट दी ऑर्गनायझर, स्पेशली डॉक्टर पट्टण सर, डॉक्टर जयश्री पट्टण सर आणि आपले बसव मंच मराठी ग्रुप आणि वचन अध्ययन वेदिके, अक्कना रिव्यू आणि इंटरनॅशनल बसव अंडरस्टँडिंग ट्रस्ट ग्रुप. ते आज खूप असले स्पीकरला सिलेक्ट केलं की ते आपल्याला खूप चांगले ते मार्गदर्शन आणि खूप तरी माहिती दिलेली आहे. आपण फॉलो करायला पाहिजे, पुढे ते कंटिन्यू करायला पाहिजे. दुसरं पॉइंट, 12वी शताब्दीमध्ये आदक्की लक्कम्मा आणि आदक्की मारय्या हे दंपती होते. आणि आदक्की मारय्या नवऱ्याच्या मागे लक्कम्मा ऑलवेज एथिक्स आणि मोरॅलिटी विषयामध्ये खूप कडक होती. आणि मला वाटते माझ्या बायको पण तेवढंच कडक होते. आणि मला सत्यशुद्ध आणि निष्ठापूर्वक माझी कार्य करायला प्रोत्साहन दिली. जवळजवळ 35 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिस केलो मी. त्याच्यानंतर 15 वर्ष प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये पण केलो मी. प्रत्येककडे हे माझ्या मागे एक हंटर घेऊन राहत होती की सत्यशुद्ध काय कसं करावं, एथिक्स आणि मोरॅलिटी विषयामध्ये खूप करत होती. म्हणून माझे काही मित्र लोक अजून मला म्हणत होते, अरे बापरे, तुझ्यासारखी बायको प्रत्येकाला देऊ दे बाबा, दिल तर आज गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये करप्शनच राहत नाही म्हणून खूप खूप म्हणत होते. म्हणजे त्यांचं म्हणजे एवढे पॉप्युलर होती. आणि काही लोक तर जे करप्शन करत होते ह्याला पाहून पळून जात होते. देवर सो मच केअर्ड, मॉरॅलिटीच नव्हतं त्यांना याच्या समोर थांबायचं. तर खूप कधी कधी असला विषय आला की आमच्या जीवनामध्ये कधी कधी आम्हाला, मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होतो, तुम्हाला माहिती आहे कधी कधी गॅस्टेड ऑफिसरला पगार मिळत नाही 6-6 महिने. ते अकाउंटंट जनरल कडून आपल्याला हे यावं लागतंय, रशीद यावं लागते. कधी कधी ते पीजी करताना, स्पेशल पीजी पिरियडमध्ये लवकर सॅलरी मिळत नाही आम्हाला. इवन देन कसले आपल्याला दुसरे अनएथिकल मार्गाला मला आणि इमॉरॅलिटीला मला जाऊ देईल नाही. आणि मला वाटते देव प्रत्येकाला असली माझ्यासारखी बायको लाभू दे. आणि असेच प्रत्येकाने आपलं सत्यशुद्ध काय करून आपलं पुढे जाऊ दे, एवढं सांगून असं माझं. डॉक्टर शेटकर, तुम्ही आता जे बोललात तर ते आम्ही स्वतः पाहिलेलं आहे की छाया मॅडम कशा होत्या, काय होत्या, त्यांचे विचार काय होते. आणि त्या खरंच खूप प्रोग्रेसिव्ह होत्या. आणि त्या आपल्यातून लवकर गेल्यात याचा आम्हाला सर्वांना दुःख आहे. आणि त्यांचे विचार आपण पुढे नेऊयात ना डॉक्टर, आपण सगळे जे आता आहोत ते सगळे. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू सर. तुम्ही आमच्याकडनं ज्या अपेक्षा ठेवल्यात, आम्ही त्या अपेक्षा पूर्तीसाठी आम्ही पूर्ण 100% आमचं देऊ, सिन्सिअरली प्रयत्न करू. मॅडमचा माझ्यावरती पर्सनली आणि शशिकांतवरती खूप प्रभाव झालेला आहे. मी आधीच प्रस्तावनेतच बोलले होते. त्या अतिशय म्हणजे म्हणता येईल आपल्याला की चिकित्सक होत्या. प्रत्येक गोष्ट हे का, त्यांना खूप प्रश्न पडायचे आणि तेवढ्याच त्या आर्टिस्टिक होत्या. तर नेहमीच मॅडम आम्ही तुम्हाला खूपच मिस करू आयुष्यामध्ये. अजून कोणी बोलणार आहे? अजून कोणी आपलं मत मांडणार आहे? कृपया अनम्यूट करा. Outi madam, Patil sir, Shetkar sir, any of our relatives or even Pratibha can talk. They can speak in English or Kannada, any language. ओमकार पाटील दादांनी उघडलं, कदाचित त्यांना बोलायचंय.
मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही बोला. अनम्यूट करा आधी. नमस्कार. नमस्कार. हा, मी ओमकार पाटील. छाया अक्काचा मी सर्वात छोटा भाऊ. आम्ही 7 भावंड आणि छाया अक्का आमची सर्वात मोठी बहीण आणि मी सर्वात छोटा आहे, 7व्या नंबरचा. आणि मी थोडस इथं सांगू इच्छितो, तुम्ही सर्वांनी छाया अक्काविषयी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात आणि ते ऐकून मला पण बऱ्याचशा काही गोष्टी नवीन पण कळाल्या त्यामध्ये. आणि त्याच अनुषंगाने मी 2-3 गोष्टी इथे सांगू इच्छितो. तर मी सर्व ऑर्गनायझिंग कमिटीचे आभार मानतो सर्वात पहिले, की हा प्रोग्राम अरेंज केलात आणि आमच्या बहिणीसाठी एक स्मृती प्रित्यर्थ एक हा कार्यक्रम ठेवला आणि आपल्या समाजाचे आणि फक्त आपल्या लिंगायत समाजाचे नाही, बाकीच्या समाजासाठी सुद्धा तिचे म्हणजे सारखेच विचार होते आणि ती असं भेदभाव वगैरे ह्या काही गोष्टी मानत नव्हती. आणि ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की चिकित्सक स्वभाव, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न, हे काय आहे, हे असं काय, का होतं हे, वाय वाय वाय, म्हणजे आम्ही आमच्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये पण आम्ही 5Y1H असं म्हणतो. तर तिचा तो जो स्वभाव होता तो आधीपासूनच होता आणि माझ्यावरती पण तो भयंकर प्रभाव पडलेला आहे. अर्थात मला जो तिच्यासोबतचा सहवास आहे तो फार कमी लाभलेला आहे सर्वांमध्ये, कारण ती सर्वात मोठी होती आणि लवकर लग्न झालं. आधीच्या काळामध्ये लवकर लग्न व्हायचे, लग्न होऊन मग ती सासरी गेली आणि त्याच्यानंतर पुन्हा परदेशात गेली. आणि माझी आणि तिची पहिली भेट माझ्या वयाच्या 6व्या वर्षी झालेली आहे, 6व्या-7व्या वर्षी, जेव्हा ती इराणमधनं वापस आलेली आहे. आणि तेव्हापासून मला थोडाफार तिचा जवळ जो काय सहवास लाभलेला आहे त्याच्यामध्ये तिने आम्हाला, म्हणजे मलाच एकट्याला नाही तर आमच्या पूर्ण घरामध्ये एक बाकी बाहेर जग काय आहे, कसं आहे, का आहे, ह्या गोष्टीची म्हणजे आमच्या प्रत्येक भावंडांमध्ये एक प्रश्न विचारण्याची आणि त्यांना सांगण्याची. आणि शी वॉज लाईक अ गायडिंग स्टार, म्हणजे आमच्या पूर्ण कुटुंबासाठी शी वॉज अ गायडिंग स्टार. म्हणजे कुठल्याही विषयावर तिच्याकडे उत्तर किंवा मत तरी असायचं. तर त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला आम्हाला जर काही अडी अडचण आली तर आम्ही नक्कीच तिच्याकडे जायचो आणि ती प्रत्येक गोष्टीला म्हणजे हे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता फार चांगल्या पद्धतीने गाईड करायची आम्हा सगळ्यांना. आणि सर्वात मोठा प्रभाव तिचा सांगायचा आमच्यावरती म्हटलं तर हेल्थसाठी, म्हणजे जेवण काय करायचं. सर्वात पहिले तर आधी, म्हणजे अजूनही आपण आपला देश जो आहे तो अजूनही कुपोषितच मानतो, पण तिचं हेल्थ विषयी, जेवणाविषयी, खाण्याविषयी, तिला लहानपणी कसा त्रास झालेला, काय गोष्टींना तिने हे केलं आणि त्याच्यानंतर तिने स्वतःला कसं डेव्हलप केलं पुढे, ह्या बऱ्याचशा गोष्टी तिने आम्हाला सांगितल्या. आणि आजच्या घडीला मी सांगतो, माझ्यावरती म्हणजे जे काय मी हेल्थसाठी माझ्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या सगळ्यांचा, म्हणजे माझ्या ह्या बहिणींचा, भावांचा, आमचं पूर्ण कुटुंब नॉनव्हेज आम्ही कुणीही खात नाही, सगळं व्हेजिटेरियन आहोत. कुणीही आमच्या घरामध्ये कुणीही दारू, सिगरेट ह्याचं कुणीही सेवन करत नाही. एवढं मोठं कुटुंब असून आमच्या 4 बहिणी, आम्ही 3 भाऊ आणि ह्या बहिणींचे मुलं, त्यांचे नवरे किंवा त्यांचे, म्हणजे आमच्या बहिणींचे जावाई, हे सगळं म्हणजे कुटुंब असं एकत्र राहिलेलं आहे कित्येक वर्ष. आणि त्याच्यावरती छाया अक्काचा हा प्रभाव फार फार मोठा आहे आणि शी वॉज लाईक अ गायडिंग स्टार. नियतीला मान्य नव्हतं, लवकरच निघून गेली, ठीक आहे, पण 10 महिने जो काही तिचा सांभाळ आमच्या भाऊजींनी, मुख्य म्हणजे आमचे भाऊजी आणि भाऊजी आणि मुलगी, ती एकुलती एक असून सुद्धा तिने म्हणजे प्रतिभाने खूप काही केलं. म्हणजे आजच्या घडीला, आजच्या ह्या क्षणाला जर बघितलं आपल्या समाजामध्ये, पुण्यामध्ये असे बरेचसे उदाहरण आहेत की सासू सासरे तर दूरच राहिले, आजकाल तर आता आई वडिलांना सुद्धा मुलं बघायला तयार नाहीयेत, पण तरी सुद्धा 10 महिने तिचं लाईफ त्यांनी एक्सटेंड केला आणि ते इट्स लाईक मिरॅकल. म्हणजे इव्हन मेडिकल फील्डमध्ये सुद्धा ते म्हणतात की इतके महिने अशा पेशंटला तुम्ही लांब म्हणजे त्यांना पुढे आयुष्य दिलं आणि त्यांची म्हणजे काळजी जी घेतली आणि ही सगळी काही म्हणजे फार चांगल्या पद्धतीने केले. आणि हे एक प्रकारचे घरातले संस्कारच म्हणावे लागतील, कारण आजच्या घडीला हे फार क्वचितच बघायला मिळतं. आणि ठीक आहे, प्रतिभा तर मुलगीच आहे, मान्य आहे, पण तिचे पती, त्यांनी पण भरपूर मदत केलेली ह्या गोष्टीमध्ये. आणि ह्याच्यानंतर छाया अक्काची नात म्हणजे तनू,
तिची 10वीची परीक्षा असताना सुद्धा तिने आजीसाठी जे काय केलं ते मी काही दिवस, 1-2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस जे आलो ते बघितलं तर, आणि नंतर पुन्हा म्हणजे फोनवरती किंवा बघितलं तर तिने सुद्धा भयंकर मदत केलेली आहे या कार्यामध्ये. आणि हे सगळे संस्काराचीच गोष्ट म्हणावी लागेल, म्हणजे ह्या सगळ्या संस्कारच म्हणावे लागतील. आणि त्यामुळे तिचं जे शेवटचे जे 10 महिने होते ते बरेचसे सुकर झाले म्हणता येईल. आणि हे आणि असेच मुलं किंवा नातवंड हे आपल्या सगळ्या समाजामध्ये सर्वांना लाभो, हीच मी एक श्रद्धांजली तिला म्हणेन. आणि एवढं बोलून मी माझं मत इथे थांबवण्याचा प्रयत्न करतो. थँक्स ओमकार. होचिमिनमध्ये आहेस ना? इज इन व्हिएतनामच्या हो. होचिमिनमधून बोलतोय सध्या. हो हो. धन्यवाद. अजून धन्यवाद ओंकार दादा. अतिशय सुंदर तुम्ही आपल्या बहिणीबद्दलचं उत्कट प्रेम, आदर्श आणि त्यांनी पूर्ण फॅमिलीमध्ये जे संस्कार असे दिलेत त्याचं मेन्शन केलं. कारण संस्कारच आपल्या सर्वांना संघर्षातून पुढे येण्यासाठी वाव देतं आणि आयुष्य यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करतं. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर प्रतिभा बोलणार आहे मॅडमची? नाही. ओके. अजून कोणी पाटील फॅमिली मधून? हा, तर शेटकर सरांनी तेव्हाच ठरवलं होतं की ऐदक्की मारेया आणि लक्कामा या उभयंतांनी त्यांचा सरांनी जसा उल्लेख केला तर तसं दरवर्षी एका शरण दाम्पत्याला मॅडमच्या स्मरणार्थ घोषणा करून असं सन्मानपत्र दिलं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि आपण ती लवकरच अंमलात आणू. तर म्हणजे काटेकोरपणे जो बोले त्याचा वागे जसं आहे, जसं माझं बोलणं आहे, बसवांनी सांगितलंय की वचन जे आहे हे आपला लिंगायत धर्म हा आचरण धर्म आहे. म्हणजे आपण नुसतं बोलायचं नाहीये तर ते आपल्याला आचरणात आणायचंय. तर तसं जे शरण दाम्पत्य असेल त्यांना हा आपला पुरस्कार असेल असं डॉक्टर शेटकरांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद शेटकर सर आणि धन्यवाद ओंकार दादा. अजून कोणी बोलणार आहे? धन्यवाद. नीता माझी बहीण आहे का? नीता कडोले? हा, तर नीता कडोले आता नाहीयेत, पण त्यांचे म्हणजे आमचे जिजाजी जेव्हा एक्सपायर झाले तेव्हा त्यांनी पण नेत्रदान केलं होतं कारण त्यांची इच्छा होती. आणि बसवांना मी ते सांगितलेलं आहे की माझ्या डेथ नंतर माझी मूर्ती बांधून, असं त्यांचं म्हणणं होतं. मूर्ती बांधू नका, पण माझ्या शरीरातले जे स्नायू आहेत ते एककारी करण्यासाठी वापरा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे रक्त आपण आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आपण इंग्लिशमध्ये म्हणून बोलतो इतके इझिली. तर जेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन होतं, ब्लड डोनेशन होतं, तेव्हा तिथं कुठे भेदभाव बघितला जात नाही. स्त्री पुरुषाचा आहे किंवा कुठल्या जातीचा आहे, म्हणजे कॉम्पॅटेबिलिटी बघितलं जातं सायंटिफिकली. तर तेच आपल्याला बसवांनी सांगितलं आणि तेच बुद्ध बसवांना असं की आपण म्हणतो आंबेडकर सगळ्यांनी समता सूर्य आहेत, हे सगळे समता शिकवणारे. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये शेटकर मॅडमचे आयडियोलॉजी, आता ऍडव्होकेट मनीषा महाजन मॅडमनी जे सांगितलं तसं आपण अंमलात आणूया असं मी सर्वांना आवाहन करते. आणि आपलं आयुष्य मानवतावादी असू द्या, कल्याणकारी असू द्या. इथंच एवढंच बोलते मी. तर आपण निरोपाला जाऊया आता. कार्यक्रम आपण कोगनूर, जयश्री पाटील कोगनूर आपले मत मांडा. शेटकर मॅडमच्या स्मृती प्रित्यर्थ आज मनीषा मॅडमनी जे व्याख्यान घेतलं त्यांनी सर्वच मुद्द्याला त्यांनी स्पर्श केला आहे. आणि शक्यतो काय झालं आहे की स्त्रीला अत्यंत दबावाखाली ठेवल्यामुळे तिला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव नाहीये. तर तिला असं मुक्त वातावरण किंवा तिच्या सामर्थ्याची जाणीव करून देणं हे आपल्या सर्वांचं काम आहे.
तर आपल्या सुदैवाने लिंगायत धर्मात विश्वगुरु बसवण्णांनी महिलांना समानतेचे स्थान दिले. बसवण्णांनी मृत माणसाला जिवंत केले किंवा अशक्य गोष्टी शक्य केल्या हे कुठेही आपल्याला ऐकिवात नाही. कायकवे कैलास म्हणजेच काम करणे हेच श्रेष्ठ. श्रमाला त्यांनी प्रतिष्ठा दिली, स्त्रियांचे सबलीकरण केले. आणि मनीषा मॅडमनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या माध्यमातून महिलांचे खच्चीकरण थांबवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. तर त्यांना ह्या प्रत्येक बाबतीत यश मिळू दे अशीच माझी इच्छा आहे. तर महिलांनी देखील स्वतःचे सुप्त गुण ओळखून स्वतःचा विकास करावा, स्वावलंबी बनावे, म्हणजे त्यांची आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक शोषण थांबेल आणि आपला समाज विकसित होईल. आता मी शरणी दैवशाला पाटील यांना शरण समर्पण करण्याची विनंती करते. दैवशाला दै पाटील. आज सर्वांना शरणार्थी. वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 37 आणि लिंगैक्य शरणी छाया उमाकांत सेटकार यांच्या स्मरणार्थ दत्ती व्याख्यान. तर आजच्या आपल्या व्याख्यात्या आहेत शरणी ॲडव्होकेट मनीषा बांगी मॅडम महाजन. यांनी खूप उत्कृष्ट असं व्याख्यान दिलेलं आहे आणि मनीषा बांगी मॅडम या पुण्यामधल्या आहेत आणि त्या फार नामांकित वकील असून त्या अनेक कार्यकर्त्या पण आहेत आणि त्यांनी स्वतः 55 आंतरराष्ट्रीय विवाह लावण्याचे काम केलेले आहे. हे पण त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारण असते आणि ते कारण समजून घेणे हे पण गरजेचे असते, हे पण त्यांनी सांगितलं. आणि 1914ला जेव्हा अफवा उठवली की गणपती दूध पितो, तर गणपती कधी दूध पितो का नाही पित हे पण त्यांनी खूप सविस्तररित्या समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या म्हणतात की जेव्हा आमच्या गावामध्ये किंवा घरी महाराज आले होते आणि त्यांचे पाय धुवून पाणी पिण्याची वेळ आली तेव्हा मी ते स्पष्ट नाकारले. अगदी खरोखर आहे मॅडम, हे पादोदक नाहीये, हे घाण पाणी आहे. पादोदक कशाला म्हटलं आहे तर लिंगायत धर्मामध्ये पादोदकाची व्याख्या खूप वेगळी आहे. पादोदक म्हणजे आपल्या शरीरामध्येच मन स्थिर करून आत्मचैतन्य निर्माण करणं आणि त्यातून आपलं अंतरंग शुद्धी आणि बहिरंग शुद्धी करणं, याला आपण पादोदक म्हटलेलं आहे. या महाराज लोकांना फसवण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे. आणि तुम्ही हे पण सांगितलात की वड सावित्रीला म्हणजे वड सावित्रीला वडाची पूजा करतात आणि झाडाला फेऱ्या मारून सांगतात की आम्हाला 7 जन्म पती पाहिजे. हे पण अगदी खोटं आहे मॅडम. मी एका माझ्या मैत्रिणीला म्हटलं की तू वडाच्या झाडाला दरवर्षी पूजा करतीस, फेऱ्या मारतीस, दोरे बांधतीस आणि मी तर कधीच जात नाही. तर त्या महिलेचा पती ऍक्सिडेंट मध्ये वारला गेला वड सावित्री झाल्यानंतर अगदी 5-6 दिवसामध्ये. मग हे अगदी बरोबर आहे का चुकीची प्रथा आहे? आपला वेळ घालवणं आहे. आपण वडाला दोरे गुंडाळत बसण्यापेक्षा आपण 1-2 पुस्तके वाचली पाहिजेत, आपण शिकलं पाहिजे आणि आपण हे काय करत बसलो आहोत हे आपण लगेच ओळखलं पाहिजे. आणि जे तुम्ही ज्योतिषाविषयी सांगितलं ते पण अगदी बरोबर आहे मॅडम. त्यांनी दुसऱ्याचं ज्योतिष सांगू शकतात पण त्यांना स्वतःचं ज्योतिष माहित आहे का? उद्याचा दिवस त्यांच्यावर कसा येणार आहे किंवा त्यांची मुलं कुठं आहेत किंवा त्यांची मुलगी कुठल्या कॉलेजमध्ये कोणत्या मुलासोबत जाणार आहे हे त्यांना कळायला पाहिजे होतं ना मॅडम. पण त्यांना ते कळत नाहीत, पण ते दुसऱ्याला फसवण्याचं काम करतात. हे पण खूप सविस्तर तुम्ही सांगितलात, हे खूप मला आवडलं मॅडम तुमचं. आणि मानवतावाद हा रुजवता आला पाहिजे. आणि बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे की समाजामध्ये कोणताच जातीभेद नाही, फक्त एकच जात आहे, ती म्हणजे मानवता जात आहे. आणि बसवांनांनी खूप या मानवता म्हणजे धर्माविषयी काम केलेलं आहे. त्यांनी जन्मले तेव्हा एका व्यक्तीला फाशीची शिक्षा होणार होती, पण माझ्या बसवांनाचा जन्म होताच त्यांची शिक्षा ही कमी करण्यात आली. हे काही मोठं काम नाही. बसवांना जन्मापासूनच सर्व मानवतेसाठी काम करत आलेले आहेत. आणि जेव्हा सती प्रथा असते तेव्हा जिवंत स्त्रीला जाळण्यात येते, हे कितपत बरोबर आहे? जिवंत माणसाला जाळणे हे बरोबर आहे का? त्यावेळी पती हा
40-30 वर्षाचा असायचा आणि ही पत्नी ही 7 किंवा 8 वर्षाची असायची. यांच्या वयामध्ये किती फरक असायचा. ज्या वेळेस पती वारायचा तेव्हा ही जेमतेम 17-18 वर्षाची असायची आणि ही वाईट सवयीला लागेल म्हणून तिला उचलून किंवा तिचे हातपाय बांधून तिला जाळण्यात यायचं, हे पण बरोबर नव्हतं. हे पण खूप छान समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बुद्धी तुम्ही एक कविता का गाणं पण म्हटलात मॅडम, रूढी परंपरा धार्मिक परंपरा यांचे ज्ञान घ्यायचे नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का, मदत करण्याची बुद्धी नाही तर त्यास मानव म्हणावे का, सद्गुण पण नाही तर त्यास मानव म्हणावे का. खरोखर खूप खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे मॅडम. तुम्हाला जर 2 तास जरी दिले असले तरी तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला सांगू शकला असतात. बायोडाट्याचं पण उदाहरण छान दिलात. म्हणजे जी माहिती समाजामध्ये पाहिजे ती अगदी तंतोतंत बरोबर माहिती दिलात. वास्तुशास्त्र आणि वास्तुशांती यातला पण दोघांमध्ये काय तुलना आहे, दोघांमध्ये काय काय आहे हे पण खूप छान सांगितलात मॅडम. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, सणवार हे साध्या पद्धतीने झाले पाहिजेत. खरोखर आहे मॅडम. आपल्या घरी सण असतो त्यावेळेस आपली आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा कर्ज काढून सण केले जातात, हे बरोबर नाहीये. आपल्या घरी जेवढा आहे त्याच्यानुसारच आपण सण केले पाहिजेत. हे जंगम लोक, हे ब्राह्मण लोक, हे वैदिक लोक सांगतात की नाही हा सण आला म्हणजे इथं खीर बनवलीच पाहिजे. खिरीसाठी जर गुळ नसेल, तांदूळ नसेल तर त्यांनी कर्ज घेतलं पाहिजे. आणि हे कर्ज कोणाकडून घ्यायचं तर या पुरोहिताकडून घ्यायचं. कारण यांनी 17 घरून तांदूळ आणि गुळ हे जमा केलेला असतो, तो विकून ते पैसे ठेवतात आणि हेच हे सणवार करा म्हणून सांगतात. यांच्या घरी खीर केली जाते का? नाही. यांच्या घरी खीर नसते की यांच्या घरी पूजा नसते. यांच्या घरातल्या लेडीजना पूजा करायचा अधिकार नाही म्हण, यांचे पुरुष सवळ्यातली पूजा करतात म्हण. हे कितपत बरोबर आहे? आमच्या समाजातील लोकांनी जाणलं पाहिजे. हे आम्हाला फसवत आहेत, हे आम्हाला योग्य पद्धतीनं सांगत नाहीत, हे आमची आर्थिक खच्चीकरण करत आहेत. हे पण खूप छान प्रकारे सांगितलं मॅडम. थँक्यू सो मच. तुमच्यासारखे जर असे कार्यकर्ते जर तयार असतील तर छोट्या मोठ्या प्रोत्साहनपर आमच्यासारख्या पण कार्यकर्त्या व्हायला वेळ लागणार नाही मॅडम. थँक्यू सो मच. त्याबरोबरच सूत्रसंचालन पण खूप छान प्रकारे केलं जयश्रीताई कोयनूर यांनी. आणि वचन प्रार्थना तर काय सांगावं, विद्या मगदुम ताईंनी खूप छान आणि खूप गोड आवाजामध्ये गायन करून त्यांनी वचनावर प्रार्थना पण म्हटली. खूप छान झालं. आणि संयोजिका, स्वागत प्रस्तावना व परिचय शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांचं तर काय सांगावं, यांचं कौतुक करावं तेवढं कमी. खरोखर यांनी खूप छान हा व्याख्यानमालेचा महिन्यातला पहिला शनिवार ठेवलेला आहे. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं पण. आणि मार्गदर्शन पण शशिकांत पट्टण सरांनी खूप चांगल्या प्रकारे, खूप समजेल अशा शब्दामध्ये केलेला आहे. आणि सर्व कार्यक्रम हा डॉक्टर शरणी दानम्मा झळकी व शरण रुद्रमूर्ती, शरण कुमार राजम्मा यांनी केलेला आहे. आणि सर्वांनी प्रतिक्रिया पण खूप छान दिलेल्या आहेत. आणि छायाताईच्या आत्म्यास शांती लागो अशी मी प्रार्थना करते. मी थांबते. सर्वांना शरणो शरणार्थी. उत्तम. दैवशाला पाटील ताईंनी अतिशय सुंदर शब्दामध्ये, कटिबद्ध शब्दामध्ये सर्वांचे आभार मानले. मी त्यांचेही आभार मानते आणि इथं कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी. धन्यवाद मॅडम. शरणू शरणार्थी.